हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. महाराष्ट्र सेट 2024 पेपर 1 प्रेपरेशनमध्ये आपण एक कंप्लीट सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन या 3 युनिट्समधले 50 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे आहेत सॉल्व्ह करणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण नंबर सिरीज या टॉपिकमधले क्वेश्चन्स जे आहेत महत्त्वाचे, जे की एक्झाममध्ये डिरेक्टली या पॅटर्नचे प्रश्न येऊ शकतात, अशा पॅटर्नचे प्रश्न मी या कंप्लीट तुम्हाला लेक्चरमध्ये प्रोवाइड केलेले आहेत. सो दिस इज द सेशन नंबर 1 ऑफ दिस कंप्लीट सिरीज. नक्की सिरीज एंडपर्यंत पहा स्टुडंट्स, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये दुसरं बाकी काही करायची गरज पडणार नाही. यासोबतच तुम्ही महाराष्ट्र सेट 2024ची एक्झाम टार्गेट करत आहात, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हा सर्वांसाठी एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेला आहे फॉर द पेपर 1 प्रेपरेशन, ज्यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबसवरती लाईव्ह थिअरी लेक्चर्स आमच्याकडे घेण्यात येतात स्टुडंट्स, जे की लेक्चर्स झूम ॲपवरती असतात. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या जातील. यासोबतच स्टुडंट्स तुमचे डाऊट्स आणि कॉन्सेप्ट्स क्लासमध्येच कव्हर करण्यात येतील, याची गॅरंटी आम्ही प्रोव्हाइड करू. यासोबतच व्हिडिओ लेक्चर्स सर्व युनिट्सवरती प्रोव्हाइड करण्यात येतील स्टुडंट. व्हिडिओ लेक्चर्स याकरिता जेणेकरून जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड नाही करता आलं तर रेकॉर्डेड सेशन पण तुमच्याकडे असावं. यासाठी 40+ मॉक टेस्टच्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट करू शकता, ॲनलाइज करू शकता. प्लस मॉक टेस्टमधले विचारले जाणारे प्रश्न डिरेक्टली परीक्षेत येऊ शकतात, म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे. लास्ट 10 इयरचे PYQsवरचे तुम्हाला कंप्लीट नोट्स पण यामध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. कोर्सची जी फीस आहे स्टुडंट्स ओरिजिनल 3000 रुपये आहे, बट यावरती सध्याला ऑफर चालू आहे, तर तुम्ही कंप्लीट कोर्स ॲक्सेस करू शकता 2100 रुपयामध्ये. खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरच्याद्वारे कॉन्टॅक्ट करा कोर्सच्या एनरोलमेंटसाठी. यासोबतच तुम्ही फ्री व्हिडिओज पण पाहू शकता ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशनच्याद्वारे. ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरनं इन्स्टॉल करावं लागेल. ओपन करा, अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाच्या आयकनवरती क्लिक करायचं आहे. मग माय कोर्सेस पेजमध्ये गेल्यावर इथे सर्च टॅबमध्ये तुम्ही कोर्स सर्च करा, पेपर 1चा किंवा पेपर 2चा. कोर्स ओपन केल्यावरती तुम्हाला कॉन्टेंटमध्ये जायचं आहे. कॉन्टेंटमध्ये गेल्यावरती स्टुडंट्स तुम्हाला फ्री डेमो व्हिडिओज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, पेपर 1चे आणि पेपर 2चे दोन्हीसुद्धा. ठीक आहे. सो विदाउट एनी फर्दर ड्यू लेक्चरला स्टार्ट करूयात. स्टुडंट, नंबर सिरीज जेव्हा आपण हा टॉपिक स्टडी करतो, नंबर सिरीज असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, सो या टॉपिकमध्ये काही महत्त्वाचे पॉइंटर्स असतात. जसं की पॉइंटर क्रमांक 1 हे माहिती असणं गरजेचे आहे स्टुडंट. नैसर्गिक संख्या, ज्याला की आपण नॅचरल नंबर्स बोलतो. नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्या, अशी संख्या ज्यांची सुरुवात 1 पासून सुरुवात होते. राईट, सुरुवात कुठून होते स्टुडंट? असे काउंटिंग नंबर्स ज्यांची सुरुवात 1 पासून होतं त्याला आपण नॅचरल नंबर्स बोलतो. यासोबतच होल नंबर, ज्याला आपण पूर्ण संख्या बोलतो. पूर्ण संख्या, होल नंबर्स. होल नंबर्सची सुरुवात कुठून होते स्टुडंट्स? असे काउंटिंग नंबर्स ज्यांची सुरुवात 1 पासून होते त्यांना आपण काय बोलतो? त्यांना आपण बोलतो होल नंबर्स, पूर्ण संख्या. सो नॅचरल नंबर, होल नंबर. यासोबतच समसंख्या, दॅट इज इवन नंबर काय असतात. ओके. यासोबतच ऑड नंबर काय असतात हे माहिती असणं गरजेचं आहे स्टुडंट. इवन नंबर म्हणजे अशी संख्या ज्यांना आपण इझिली 2नी भागू शकतो, जसं की 2, 4, 6, 8. हे सर्व संख्या काय स्टुडंट? 10, 12. हे सर्व इवन नंबर ज्याला आपण 2नी कम्प्लिटली भागू शकतो. यासोबतच ऑड नंबर म्हणजे अशी संख्या ज्यांना आपण 2नी भागू शकत नाही कम्प्लिटली, त्या संख्येला आपण विषम संख्या, दॅट इज ऑड नंबर असं बोलतो. 1, 3, 5, 7, 9 हे सर्व संख्या काय स्टुडंट? ऑड नंबर्स आहेत. यासोबतच महत्त्वाचा अजून एक पॉइंटर यामध्ये मी देईल, दॅट इज प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स काय असतात माहिती असणं गरजेचं आहे स्टुडंट. प्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स ज्यांचे फक्त 2 फॅक्टर पडतात. 2 फॅक्टर पडण्याचा अर्थ काय स्टुडंट? असे नंबर जे फक्त 2 संख्यांच्याच पाड्यात येऊ शकतात. एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करते 2, 3. ठीक आहे. 2 ही जी अशी संख्या आहे ती 1च्या पाड्यात येते आणि 2च्या पाड्यात येते. अदर दॅन दिस 2 नंबर, हे 2 नंबर जर सोडले आपण तर 2ची संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही. सिमिलरली 3 ही संख्या 1च्या पाड्यात येते आणि 3च्या पाड्यात येते. 4 ही संख्या जर आपण पाहिली स्टुडंट, 4 ही संख्या 1च्या पाड्यात येते, 2च्या पाड्यात येतं आणि 4च्या पण पाड्यात येतं. यावरनं आपण काय म्हणतो? इथे 3 फॅक्टर पडायला लागलेत. 1, 2 आणि 4 हे किती आहेत स्टुडंट? हे पडले ह्याचे 3 फॅक्टर्स. बट प्राईम नंबर किंवा मूळ संख्या ह्याची डेफिनेशनच काय आहे? याचा अर्थ काय निघतो स्टुडंट? फक्त 2 फॅक्टर पाहिजेत आपल्याला. 2पेक्षा जास्त पण नाही पाहिजे आणि 2पेक्षा कमी पण नाही पाहिजे. यावरनं आपण कन्क्ल्यूड करतो की संख्या क्रमांक 2, 3 हे काय स्टुडंट? हे आहेत प्राईम नंबर, मूळ संख्या, कारण त्यांचे फक्त 2 फॅक्टर पडतात. एक्झाम्पलसाठी अजून काय देईल मी इथे पहा. संख्या जशी की 5, 7, ओके, 11,
13 हे सर्व संख्या काय स्टुडंट, हे सर्व संख्या झाले प्राईम नंबर. जसं की हे 1 आणि 5च्याच पाड्यात येतं, 7 पण 1 आणि 7च्याच पाड्यात येतं, 11 पण 1 आणि 11च्याच पाड्यात येतं आणि 13 जे आहे 1 आणि 13च्याच पाड्यात येतं. सो अशा पद्धतीने ह्याला आपण प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या बोलतो. यासोबतच स्टुडंट्स, आता हे काही इम्पॉर्टंट पॉइंटर्स होते जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासोबतच जे महत्त्वाच्या गोष्टी आहे जे तुम्हाला स्वतःच्या बेसिसवरती करायचे आहेत, दॅट इज पाडे, टेबल्स. तुम्हाला 30पर्यंत कंपल्सरी पाडे येणं गरजेचं आहे. तुम्हाला यासाठी मी बोलेल की तुम्ही सिम्पली पाडे लिहून ठेवा. रट्टा मारण्यापेक्षा रोज त्या पाड्यांना पाहत चला, रोज रोज एक्झामपर्यंत. इझिली तुम्हाला कॅल्क्युलेशन्समध्ये मदत होईल याची. ओके, यासोबतच स्टुडंट्स टेबल्सवरती डिरेक्टली प्रश्न येऊ शकतात. ओके, यासोबतच क्यूब्सवरती डिरेक्ट प्रश्न येऊ शकतात, स्क्वेअर्सवरती डिरेक्ट प्रश्न, वर्ग जे असतात त्यावरती डिरेक्ट प्रश्न येऊ शकतात. राईट. सो हे दोन्ही तुम्हाला क्यूब्स मिनिमम 25पर्यंत करायचे आहेत, मॅक्सिमम 30पर्यंत करू शकता, पण स्क्वेअर्स तुम्हाला 30पर्यंत कंपल्सरी करायचेच आहेत, कारण यावरनं डिरेक्टली प्रश्न रिफ्लेक्ट होऊ शकतात स्टुडंट नंबर सिरीज कोडिंग डिकोडिंगमध्ये, आणि सोबत तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये पण भरपूर याची मदत होणार आहे. सो हे काही पॉइंटर्स होते नंबर सिरीजसाठी किंवा मॅथमॅटिकल रिझनिंगचा हा मी बेस बोलेल. ठीक आहे. सो यासोबत स्टुडंट्स तुम्ही एक फॉर्म्युला बुक पण मेंटेन ठेवू शकता. ओके, जे की मी तुम्हाला येणाऱ्या लेक्चर्समध्ये जे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले सांगत जाईल मॅथमॅटिकल रिझनिंगचे, ते फॉर्म्युलेस, टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही त्या फॉर्म्युला बुकमध्ये लिहू शकता. सो स्टार्टिंग अप विथ द क्वेश्चन नंबर 1. सुरुवात करूयात आता आजच्या लेक्चरला. ओके, क्वेश्चन नंबर 1मध्ये काय दिले पहा स्टुडंट्स, 23, 28, 34, 41, 49. नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर कोणता आहे? उत्तरकडे जाण्याआधी पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय करायचं, आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे की दिलेला जो ऑर्डर आहे, दिलेला जो क्रम आहे तो इन्क्रीजिंग पॅटर्नमध्ये आहे का डिक्रीजिंग पॅटर्नमध्ये आहे, म्हणजेच वाढता क्रम आहे का घटता क्रम आहे. 23 ते 28 चाललोत, 28 ते 34, 34 ते 41, 41 ते 49 म्हणजे हा वाढता क्रम आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. सो या इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये स्टुडंट्स कसं इन्क्रीज व्हायला लागलं ते पॅटर्न समजून घेऊयात. 23पासून 28कडे चाललोत म्हणजे इथे +5 व्हायला लागले. ओके, सो 28 पडणं जेव्हा आपण 34कडे चाललो तिथे +6 व्हायला लागले. 34पासनं 41कडे चाललो +7 होत आहे. 41 ते 49 अगेन +8 होत आहे. 49पासून ते 58 जेव्हा आपण जाऊ इथे आपण, म्हणजे दिलेलं पॅटर्न कसं आहे स्टुडंट, +6 मग +6 +7 +8 आणि +9. +9 जेव्हा तुम्ही 49मध्ये कराल सो तुमचा आन्सर इथे येऊन जाईल 58, जे की इथे करेक्ट आन्सर आहे. पॅटर्न काय आहे, एक एक करून आपण इन्क्रीमेंट करायला लागलोत, म्हणजे वाढ करायला लागलोत. +6 +7 +8 +9 अशा पद्धतीने. ठीक आहे. सो हा होता क्वेश्चन नंबर 1चा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 5 ते 11, 11 ते 17, 17 ते 25, 25 ते 33 आणि मग 43. अगेन हा पॅटर्न कसा आहे स्टुडंट, इन्क्रीजिंग पॅटर्न आहे, वाढता क्रम आहे. सो हा क्रम कशा पद्धतीने वाढतो जर आपण पाहिला तर 5 ते 11 आपण कसं चाललो +6च्या फॉर्ममध्ये. 11 ते 17 जेव्हा जाऊ आपण इथे +6 करणार आहोत. 17मध्ये जेव्हा आपण +6 कराल आपल्याला 25 भेटणार आहे. 25मध्ये +6 केला 33, 33मध्ये 6 ॲड केला 43 भेटणार आहे. 43मध्ये आता आपण काय ॲड करू सर, इथे 6 ॲड करू. सो 43 प्लस जेव्हा आपण 6 करणार तेव्हा आपल्याला 53 इथे करेक्ट आन्सर भेटून जाईल. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. सो यामध्ये काय होतं सिम्पल स्टुडंट, यामध्ये एक सिंगल नंबर आपण ॲड करत चाललेला इन्क्रीजिंग पॅटर्न होता. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. 11, 13, 17, 19, 23, 25. सो हा जो दिलेला पॅटर्न आहे स्टुडंट, जर तुम्ही केअरफुली अंडरस्टँड केलात, यामध्ये तुम्हाला प्रत्येक नंबर प्राईम नंबर दिसेल, पण इथे येऊन तुम्ही स्टक होणार आहात. पहा, 11 पण हा प्राईम नंबर आहे स्टुडंट, 13 पण हा प्राईम नंबर आहे, 17 पण हा प्राईम नंबर आहे, 19 पण हा प्राईम नंबर आहे, 23 पण हा प्राईम नंबर आहे, पण 25 हा आपला प्राईम नंबर नाही आहे. सो प्राईम नंबरचं तर लॉजिक इथे बसणार नाही. ठीक आहे. सो आपण पॅटर्न जर प्रॉपरली इथे अंडरस्टँड केलात तर इथे पहा, 11मध्ये जेव्हा मी 6 ॲड करेल +6 करेल तेव्हा मला भेटत आहे 17. ठीक आहे. 11मध्ये जेव्हा मी +6 ॲड करत आहे तेव्हा मला काय भेटतं स्टुडंट्स, इथे 17 भेटतं आहे. राईट. 17मध्ये अगेन +6 जेव्हा मी ॲड करेल मला भेटत आहे 23. म्हणजे यामध्ये काय होते, अल्टरनेट पॅटर्नमध्ये आपण ॲडिशन करायला लागलोत. बरोबर. 11मध्ये 6 ॲड केले 17 भेटले, 17मध्ये 6 ॲड केलं स्टुडंट इथे आपल्याला 23 भेटेल. पण दुसरा जो पॅटर्न इथे फॉलो होतो आहे तो त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं, 13 आणि 19,
13 आणि 19 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे स्टुडंट? अगेन +6चा फरक आहे. या दोघांमध्ये पण +6चा फरक आहे. सो अपकमिंग जो येणारा नंबर आहे त्यामध्ये आणि 19मध्ये सुद्धा +6चा फरक असणार आहे. सो पॅटर्न समजून घ्या स्टुडंट. पॅटर्न काय आहे? जो आपला अल्टरनेट नंबर होता. अल्टरनेट नंबर म्हणजे काय स्टुडंट? एकानंतर एक येणारा नंबर. ठीक आहे, त्यामध्ये आपण +6 +6 +6 ॲड करत गेलो. सिमिलर पॅटर्न इथे फॉलो होते. 13मध्ये जेव्हा मी 6 ॲड करते मला 19 भेटेल. 19मध्ये जेव्हा मी +6 ॲड करेल तेव्हा मला नेक्स्ट नंबर इथे भेटून जाईल. दॅट इज 19मध्ये जेव्हा आपण 6 ॲड करतो स्टुडंट दिस विल गिव्ह मी 25. ओके, 25 जे की ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. यानंतर पहा, जेव्हा मी 23मध्ये आता 19मध्ये 6 ॲड केलं 25 भेटलं. आता परत 23मध्ये आपल्याला काय करायचं? 6 ॲड करायचं आहे. सो 23मध्ये परत जेव्हा आपण 6 ॲड करू आपल्याला भेटेल 29 आणि 29 आपल्या दिलेल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, सो अल्टरनेट पॅटर्नमध्ये आपण +6 +6 +6 ॲड करत होतो. हे लॉजिक होतं बिहाइंड दिस पर्टिक्युलर क्वेश्चन. स्लोली जे आहे आपली लेवल वाढत जाईल. सो डू नॉट मिस एनी क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2, 5, 10, 17, 26 अँड 37. सो आता पॅटर्न जर आपण पाहिला वाढता क्रम आहे स्टुडंट. अगेन इन्क्रीजिंग पॅटर्न आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर आहे. सो क्रम कसा वाढतोय त्या पॅटर्नला आधी आपल्याला पकडावं लागेल. सिम्पली जर तुम्ही पाहिलात नंबर स्लोली वाढतात, हळूहळू वाढतात, म्हणजे यामध्ये ॲडिशनच होणार आहे. ठीक आहे, सो 2 ते 5 चाललोत म्हणजे यामध्ये 3चं ॲडिशन व्हायला लागले. बरोबर, 5पासनं 10कडे चाललोत म्हणजे स्टुडंट तिथं 5चं ॲडिशन व्हायला लागले. 10पासनं 17कडे चाललोत म्हणजे इथं 7चं ॲडिशन व्हायला लागले. 7. ओके, 17 ते 26 चाललोत, नॉट 19. 17 ते 26 चाललोत म्हणजे इथे +9चं ॲडिशन होत आहे. 17पासनं ते 37 37 +11चं ॲडिशन होतं आहे स्टुडंट्स. ओके, सो जर नंबर्सचं ॲडिशन आपण प्रॉपरली अंडरस्टँड केलं, यामध्ये कसे नंबर्स ॲड व्हायला लागले. इथे +3 झालं, इथे +7 झालं, 7, 9, 11. ओके, सो हे जे नंबर्स आहेत स्टुडंट 3, 5, 7, 9, 11 हे सर्व नंबर्स कोणते आहेत? हे आहेत विषम संख्या, ज्याला आपण बोलतो ऑड नंबर. ज्याला आपण काय बोलतो? ऑड नंबर्स. म्हणून विषम संख्या, समसंख्या अंडरस्टँड करणं महत्त्वाचे आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं. ठीक आहे, सो पहा 3, 5, 7, 9, 11 हे काय झाले? दिज आर दी ऑड नंबर्स. हे विषम संख्या आहेत. बरोबर, सो 11 नंतर येणारी विषम संख्या ऑड नंबर कोणता आहे? 13. सो 13 यामध्ये ॲड करून टाका. सो 37मध्ये जेव्हा मी 13 ॲड करेल मला इथे भेटेल 50 इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. म्हणून ऑप्शन नंबर डी तुमचा इथे करेक्ट येणार आहे. पॅटर्न काय होता स्टुडंट? पॅटर्न खूप सिम्पल होता. यामध्ये आपण काय करतोय? ॲडिशन करतोय. कशाची ॲडिशन करतोय? यामध्ये आपण ऑड नंबर्सची ॲडिशन करत होतो. राईट, मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. 4, 7, 11, 18, 29, 47 क्वेश्चन मार्क 123, 199. ओके, सो आता पॅटर्न समजून घेऊयात. अगेन पॅटर्न कसा आहे? इन्क्रीजिंगच पॅटर्न आहे, वाढताच क्रम आहे. बरोबर, ठीक आहे, लक्षात घ्या स्टुडंट्स. जेव्हा तुम्हाला एक लॉजिक समजत नसेल प्रश्नामध्ये काय आहे, तर त्यासाठी पण एक मी तुम्हाला ट्रिक शेअर करणार आहे, पण पुढच्या क्वेश्चन्समध्ये. ठीक आहे, पहा आता 4 to 7 चाललोत, 4 ते 7 चाललो आहेत. बरोबर, 4पासनं 7कडे चाललो आहेत. 7 ते 11, 18, 29, 47. इथे मिसिंग नंबर दिला आहे तुम्हाला. इथे 123 दिलेलं आहे, इथे 199 दिलेलं आहे. हे सगळे नंबर्स आहेत. सो या नंबरचं पॅटर्न समजून घ्या. 4 ते 7 चाललोत, यामध्ये +3 होते. 4मध्ये जेव्हा मी 3 ॲड करते मला 7 भेटेल. 7मध्ये मी जेव्हा 4 जोडेल मला काय भेटेल स्टुडंट? 11 भेटेल. 11मध्ये जेव्हा मी 7 ॲड करेल तेव्हा मला भेटेल 18. 18मध्ये जेव्हा मी 11 ॲड करेल 11 मला 29 भेटेल. 29मध्ये स्टुडंट्स जेव्हा मी 18 ॲड करेल 18 ॲड करेल मला भेटेल 47. ओके, पहा आता आपल्याला हा नंबर माहिती नाही इथे एक्झॅक्ट काय चालू आहे. आपल्याला नाही माहिती, म्हणजे नंबर्स काय फॉलो व्हायला लागलेत हे पण नाही समजतं आहे. बट एक पॅटर्न लक्षात घ्या. इथे +3 होतं आहे, नंतर +4 होतं आहे, मग +7 झालं, मग नंतर +11 झालं, नंतर +18 झालं. या पॅटर्नमध्ये फॉलो होतं स्टुडंट 3, 4, 7 आणि 18. ठीक आहे, बट अगर मी 7ला इथे स्प्लिट केलं तर ह्याला मी असं लिहू शकते का? 3 + 4
3 + 4 जे की हे सुरुवातीचे 2 नंबर्स आहेत. म्हणजे पहिल्या नंबरमध्ये मी 3 जोडले, दुसरा नंबर जो आला त्याच्यामध्ये 4 जोडले, तिसऱ्या नंबरमध्ये मी 7 जोडले. बट जो 7 मला भेटतोय त्या 7ला मी 3 + 4 असं लिहू शकते, 3 + 4 लिहू शकते. ठीक आहे, पहा नेक्स्ट 11 आता आपण जोडतोय. या 11ला मी 4 + 7 लिहू शकते का स्टुडंट? येस, जे की नेक्स्ट 2 नंबर आहेत, हे नेक्स्टचे 2 नंबर. सुरुवातीला 3 + 4 भेटले जे की हे सुरुवातीचे 2 नंबर होते. नेक्स्ट 4 + 7 भेटलं जे की नेक्स्ट 2 नंबर होते. 18 कसा भेटतोय मग? 11 + 7 भेटतोय स्टुडंट. 11 + 7 जेव्हा मी करेल मला 18 भेटतंय. सो नेक्स्ट ॲडिशनवाला नंबर कसा भेटेल मग? 11 + 18 करा. यामध्ये 11 + 18 केलात जो तुमचा नंबर येईल ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे, बरोबर. 11 + 18 केल्यानंतर तुम्हाला यामध्ये भेटेल स्टुडंट्स 40. 11 + 18 नॉट 47, इट विल गिव्ह मी 29, बरोबर. 29 जो की इथे तुम्हाला ॲड करायचं आहे. सो 29 जेव्हा मी ॲड करेल मला नेक्स्ट नंबर भेटेल, दॅट इज 76. परत 123 कसं येईल स्टुडंट? या 2 नंबरची ॲडिशन जे काय येईल ह्याच्यात ॲड करा. सो 47 + 76, 29 + 47, बरोबर. अशा पद्धतीने परत एकदा हा क्वेश्चन एक्सप्लेन करते. थोडासा एक कॉम्प्लेक्स झाला आहे, ठीक आहे, स्पेस कमी असल्यामुळे. परत एकदा हा क्वेश्चन आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन तुम्हाला मी इथे प्रोव्हाइड करते. पहा 4 7 11 18 29 47. मग क्वेश्चन मार्क दिला आहे स्टुडंट 123 अँड 199 असाच क्वेश्चन होता, बरोबर. सो 4 to 7 चाललो आहेत म्हणजे इथे कितीचं ॲडिशन व्हायला लागलं आहे. थोडा पेनचा कलर पण चेंज करूत म्हणजे सोपं जाईल. यामध्ये 3 ॲड करायला लागलोत, ठीक आहे. 7 ते 11 चाललोत, किती ॲड केलं स्टुडंट? 4 ॲड केला, ठीक आहे. आता नेक्स्ट नंबर जो आता आपण इथे ॲड करायला लागलोत हे या दोघांची बेरीज आहे. 3 + 4ची बेरीज आहे जे की आहे 7, प्लस या दोघांमधला पण फरक 7 आहे, ठीक आहे. 11मध्ये जेव्हा मी 7 ॲड करेल मला काय भेटतं स्टुडंट? 18 भेटतं आहे. मग इथे +7च का केलं? ह्या सुरुवातीच्या 2 डिफरन्स म्हणजे जो काही फरक आहे त्या दोघांची बेरीज घेतली. सिमिलरली पहा नंतर काय केलं मी स्टुडंट? नंतर काय केलं मी? यामध्ये या 2 नंबर्सचा जो फरक होता 7 आणि 4 या दोघांची बेरीज घेतली. 7 + 4 किती येतं? 11. 18मध्ये 11 ॲड केलं. मग मी 18मध्ये 11 ॲड केलं. नेक्स्टली नंतर काय केलं? परत अगेन 7 आणि 11 ह्या दोघांची बेरीज घेतली. 7 + 11 किती? 18. मग मी काय केलं? 29मध्ये 18 ॲड केलं, राईट. नेक्स्ट नंबर काय स्टुडंट? आता 47च्या नंतर काय ॲड करायचं आहे हा प्रश्न आहे आपला. मगच आपल्याला उत्तर भेटेल आणि उत्तर भेटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे 11 आणि 18 दोघांची बेरीज घ्यावं लागेल. 18 आणि 11 दोघांची बेरीज किती येणार आहे स्टुडंट? ह्याची बेरीज येईल 29. सो 29 तुम्ही इथे ॲड करा. सो यामध्ये 47मध्ये जेव्हा मी 29 ॲड करेल मला भेटेल माझं इथलं उत्तर, दॅट इज इक्वल टू 76. सो 76 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. सो रिचेक करण्यासाठी आपण इथे काय केलं होतं स्टुडंट? यामध्ये आपण ॲड केलं होतं किती? 29 ॲड केलं होतं जे की 11 आणि 18ची बेरीज होती, बरोबर का नाही. आता नेक्स्ट नंबरमध्ये आपल्याला काय ॲड करावं लागेल? म्हणजे 76मध्ये आपल्याला काय ॲड करावं लागेल जेणेकरून 123 भेटेल? या दोघांची बेरीज 18 आणि 29ची बेरीज कशाच्या बरोबर येईल स्टुडंट? 47च्या बरोबर येईल, जो की हा नंबर आहे 47. तुम्ही एक पॅटर्न जर इथे पाहिलात, तुम्ही इथे प्रॉपरली पाहिलात, नंबर रिपीट व्हायला लागले. 4 7 11 18 29 47 हा रिपीट झाला. इथे 76 आहे ना स्टुडंट, इथे 76 नंबर आला आपला आन्सर. 76ला 123मध्ये ॲड करा. 123मध्ये जेव्हा तुम्ही 76 ॲड कराल तुम्हाला 199 भेटेल. म्हणजे काय होतं स्टुडंट? जे की पॅटर्नमध्ये दिलेले नंबर आहेत तेच तुम्ही वरच्या साईडला ॲड करायला लागलात. आय होप थोडासा क्वेश्चन हा कॉम्प्लेक्स होता, तुम्हाला समजला असेल, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात स्टुडंट्स. आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये पहा 3 9 6 36 अँड 30 नंतर येणारा नंबर कोणता? इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आता वाढता क्रम आहे, अगेन वाढता क्रमच आहे स्टुडंट. 3 पासून 9कडे चाललोत, 9 ते 6, 6 ते 36, 36 ते 30,
30 नंतर येणारा नंबर कोणता आहे? आता स्टार्टिंगला इथे काय होतं, स्टुडंट वाढत आहेत नंबर 3 ते 9, पण एकदम अचानक काय होतं आहे, नंबर कमी होतं आहे, परत नंबर वाढतं आहे, परत नंबर कमी होतं आहे. सो अशा पॅटर्नमध्ये युजली काय होतं स्टुडंट्स, एकतर तुम्हाला इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग दोन्हीही पॅटर्न दिसतात, एकदा वाढतं एकदा कमी होतं, एकदा वाढतं एकदा कमी होतं. सो या पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने वाढतं आहे पहा. जर मी 3ला 3नी मल्टिप्लाय केलं मला 9 भेटेल. 9मधनं जेव्हा मी 3 वजा करेल मला 6 भेटेल. ओके, 6ला मी परत 6नी मल्टिप्लाय केलं मला 36 भेटेल. आणि 36मधनं समजा मी 6 वजा केलं तर मला 30 भेटेल. पॅटर्न काय स्टुडंट, पॅटर्न कसा आहे पहा. तुम्हाला इथे सिम्पली 3चा पाढा दिसतोय, 3 6 बरोबर. आपण काय करतोय, अल्टरनेट नंबर्समध्ये 3चा सिम्पली जो पाढा आहे त्या पाढ्याच्या बेसिसवरती नंबरला मल्टिप्लाय करतो, गुणाकार करतोय. पहा परत एकदा मी हा क्वेश्चन रिपीट करते. क्वेश्चन कसा आहे स्टुडंट पहा, 3 6 9, 3 9 6 36 30 आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे, मी नंबर्सला डिवाइड कसं करायला लागले पहा. एक एक सोडून नंबर घेत आहे, एक एक सोडून नंबर घेत आहे. ओके, सो पहा ह्याला मी कसं डिवाइड करत आहे. या पॅटर्नमध्ये मी याला काय केलं, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये याला डिवाइड केलं, राईट. दुसरा एक पॅटर्न आहे तो कसा आहे, वाढत्या क्रमात, म्हणजे 3 ते 9 चाललोत वाढतं आहे. इथे काय होतं स्टुडंट, इथे कमी होतं आहे, इथे परत काय होतं स्टुडंट वाढतं आहे. सो यामध्ये एक्झॅक्ट काय होतं स्टुडंट, एक्झॅक्ट काय होतं, सिम्पली अंडरस्टँड करा. 3 ते 9 चाललोत, यामध्ये काय होतं स्टुडंट, 3नी मल्टिप्लाय व्हायला लागलं आहे. ओके, 3ला 3नी आपण जेव्हा गुणाकार करतो आपल्याला काय भेटतं आहे, 9 भेटतं आहे. जेव्हा मी 9मधनं 3 वजा करेल मला 6 भेटेल. 6ला जेव्हा मी 6नी मल्टिप्लाय करेल, 3 एक 3 3 दुनी 6, 6 टाइम्स मल्टिप्लाय करेल मला 36 भेटेल. 36मधनं मी परत 6 वजा करेल मला 30 भेटते. स्टुडंट पॅटर्न कसा होतो आहे, सबस्ट्रॅक्शनचा पण पॅटर्न 3च्याच गुणाकारात आहे. 3 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9 3 4 जा 12. ठीक आहे, एकदा मल्टिप्लाय करतो एकदा मायनस करतो, एकदा मल्टिप्लाय केलं एकदा मायनस केलं, एकदा मल्टिप्लाय केलं एकदा मायनस केलं. आता नेक्स्ट नंबर कसा येईल, नेक्स्ट नंबर कसा येईल स्टुडंट, ऑलरेडी मायनस केलेलं आहे, आता तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय कशाने करणार, 3 झाला 6 झाला 9, सो 9नी मल्टिप्लाय करा. 30 गुणिले 9 जेव्हा तुम्ही कराल तर 270 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. सो यानंतर येणारा नंबर कोणता आहे स्टुडंट, 270. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 97 90 76 55 अँड क्वेश्चन मार्क. आता या प्रश्नात जे स्टुडंट तुम्हाला घटता क्रम दिसतोय आणि क्रम खूप सिम्पल पॅटर्नमध्ये जो आहे डिक्रीज होत आहे. कसा पॅटर्न आहे पहा, 97 टू 90 चाललोत, इथे 76 मग 55 येणारा नंबर कोणता आहे तुम्हाला सांगायचं आहे. सिम्पली पहा, इथे 7चं डिक्रीमेंट होते. 97 टू 90 चाललो म्हणजे 7चं डिक्रीमेंट, इथे होते 14चं डिक्रीमेंट स्टुडंट्स. 76 टू 55 चाललोत म्हणजे 21चं डिक्रीमेंट व्हायला लागलं आहे. 55पासनं ते नेक्स्ट नंबरपर्यंत आपण जाण्यासाठी आपल्याला कितीचं डिक्रीमेंट होईल हे प्रश्न विचारला आहे. 7चा पाढा आहे, 7चे मल्टिपल्स आहेत. 7 1 जा 7 7 2 जा 14 7 3 जा 21 7 4 जा 28. स्टुडंट्स यामध्ये आपण सिम्पली 7च्या मल्टिपलमध्ये सिरीजला डिक्रीज करायला लागलोत. 7नी केलं मग 14नी केलं मग 21नी केलं, आता 28नी करा. सो 55मधनं जेव्हा तुम्ही 28 वजा कराल तुम्हाला भेटणार आहे 27 ॲज युअर आन्सर. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. नेक्स्टली पहा, नेक्स्ट सिरीज दिलेली आहे 198 202 211 227. आता पॅटर्न जो आहे स्टुडंट अगेन वाढत्या क्रमात दिलेला आहे, पण कसा वाढतोय ते पहा. 198पासून 202 211 आणि 227 नेक्स्ट नंबर कोणता. पॅटर्न समजून घ्या. यामध्ये कितीची इन्क्रीमेंट व्हायला लागली, 4ची इन्क्रीमेंट होती आहे. प्लस 4 केला 202 भेटेल. 202मध्ये जेव्हा तुम्ही प्लस 9 कराल स्टुडंट्स तेव्हा तुम्हाला 211 भेटेल. 211मध्ये प्लस 16 कराल तुम्हाला यामध्ये 227 भेटेल. स्टुडंट्स या नंबरकडे बघल्यास तुम्हाला एक वर्ग जर माहिती असतील, स्क्वेअर जर माहिती असतील तर तुम्हाला आयडिया लागली असेल की हे जे नंबर आहेत 4 9 6 हा 2चा वर्ग आहे स्टुडंट, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे. सो येणारा नंबर कसा येईल, 5चा वर्ग जो काही आहे तो त्यामध्ये ॲड करा, जोडा.
5चा वर्ग काय 25. सो 227मध्ये जेव्हा मी 25 ॲड करेल मला भेटेल 252 ॲज माय आन्सर. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 24, 6, 18, 9, 36, 9, 24 अँड देन क्वेश्चन मार्क. आता हा जो क्वेश्चन आहे या पॅटर्न हा क्वेश्चनमध्ये पण एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे. पॅटर्न काय पहा, कारण यामध्ये कसं होतं आहे, पहिलं 24 नंबर आहे, 24पासनं 6कडे चाललोत, 6 ते 18 चाललोत, 24 ते 6 म्हणजे व्हॅल्यू कमी झाली, 6 ते 18 आलोत म्हणजे व्हॅल्यू वाढायला लागली, परत 18 ते 9 व्हॅल्यू कमी होती आहे, 9 ते 36, 36 ते परत 9, 9 ते 24 परत पॅटर्न वाढला, परत पॅटर्न कमी होणार आहे स्टुडंट्स. असं काहीतरी तुम्हाला लॉजिक लावायचं आहे. बट लॉजिक जे आहे, जर तुम्ही या नंबर्सकडे बघाल 6, 9, 9 छोटे नंबर्स आहेत, ठीक आहे, आणि बाकीच्या नंबर्स कसे आहेत, मोठे नंबर आहेत. पण त्याला भेटायचं कसं, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं? सिम्पली पहा, 6ला जेव्हा मी 4ने डिवाईड करेल, 4ने भागेल, मला काय भेटेल स्टुडंट? 24, बरोबर, 24. किंवा सिम्पली तुम्ही असं बोलू शकता, जेव्हा 6ला मी 4ने मल्टिप्लाय करेल, 6 4 आर 24 भेटत आहे मला. मी जेव्हा 9ला 2ने मल्टिप्लाय करत आहे स्टुडंट, मला भेटत आहे 18. सिमिलरली मी जेव्हा 9ला 4ने मल्टिप्लाय करत आहे, 9 4 आर 36 भेटत आहे. आता पॅटर्न कसं आहे स्टुडंट, पॅटर्न इज इंटू 4 करायचं, एकदा इंटू 2 करायचं, एकदा इंटू 4 करायचं, परत एकदा इंटू 2 करायचं, बट उलट्या फॉर्ममध्ये करायचं आहे. उलट्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, 6ला 4ने मल्टिप्लाय केलं 24 भेटलं, 9ला 2ने मल्टिप्लाय केलं तेव्हा 18 भेटलं, 9ला 4ने मल्टिप्लाय केल्यावरती 36 भेटलं. कोणत्या नंबरला आपण इथे 2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 24 भेटणार आहे, असं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. ओके, असं तुम्हाला उत्तर सिम्पली शोधायचं आहे स्टुडंट. का? कारण यामध्ये आपण पॅटर्न उलटं फॉलो करत आहोत. लक्षात घ्या, 9ला जेव्हा मी इथे 4ने मल्टिप्लाय करते, 9ला 2ने जेव्हा मी मल्टिप्लाय करते, 6ला 4ने मल्टिप्लाय करते, म्हणजे या नंबरला जेव्हा मी परत 2ने मल्टिप्लाय करेल स्टुडंट्स मला 24 भेटायला पाहिजे. सो 12 दुनी 24, 12 तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. काय स्टुडंट्स, लॉजिक सिम्पल की इंटू 4 इंटू 2 इंटू 4 इंटू 2 अल्टरनेट पॅटर्न्समध्ये आपण काय करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय. नेक्स्ट क्वेश्चन, 24, 35, 20, 31, 16, 27 अँड क्वेश्चन मार्क. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला पॅटर्न खूप सिम्पल आहे, समजून घ्या. 24, 35, 20, 31, 16, 27 अँड क्वेश्चन मार्क. ओके, सो पॅटर्न खूप सिम्पल आहे. तर पॅटर्न अगेन इन्क्रीजिंग, एकदा इन्क्रीज व्हायला लागलं, एकदा डिक्रीज व्हायला लागलं, इन्क्रीज होतं आहे मग परत डिक्रीज व्हायला, इन्क्रीज होतं आहे परत डिक्रीज होणार आहे. सो या पॅटर्नमध्ये अल्टरनेट फॉर्म असतात स्टुडंट्स, जसं की 24 आणि 20 या 2 नंबर्सकडे बघा, मग 16कडे बघा आणि मग या येणाऱ्या नंबरकडे पहा. सिम्पली 24 आणि 20मध्ये कितीचा फरक आहे, जेव्हा मी 24मधनं 4 मायनस करते मला 20 भेटणार आहे. 20मध्ये जेव्हा मी परत -4 करेल तेव्हा मला 16 भेटणार आहे. 16मध्ये -4 करा स्टुडंट्स, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. पण यासोबतच बाकीच्या नंबरचं पण पॅटर्न बघून घ्या. 35 आणि 31 या दोघांमध्ये परत 4चा फरक आहे. 31 आणि 27मध्ये पण इथे परत -4चा फरक आहे. सो यामध्ये सिम्पल लॉजिक काय स्टुडंट, अल्टरनेट फॉर्ममध्ये आपण -4 -4 -4 करतोय. सो 16मधनं जेव्हा मी -4 करून टाकेल मला उत्तर भेटून जाईल 12. माझं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं, 24, 35, 20, 31, 16, 27. आता या पॅटर्नमध्ये अगेन सिम्पली ॲक्च्युली हे क्वेश्चनचं आन्सर हे होतं, बरोबर, दिस वन. सो येस, मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. पहा, 1, 4, 27, 2, 56. आता या प्रश्न स्टुडंट्स हे परफेक्ट स्क्वेअर आहेत, सिम्पली परफेक्ट स्क्वेअर आहेत. नंबर पाहतच लक्षात यायला पाहिजे. 1चा वर्ग जर मी घेतला मला 1 भेटेल, 2चा वर्ग मी घेतला मला 4 भेटेल, 3चा वर्ग जो आहे आपला इथे 27 आहे आणि इथे 4 क्यूब, सॉरी, ओके. 4चा जेव्हा मी 4 टाइम्स घेईल, 4चा जेव्हा मी 4 टाइम्स घेईल मला काय भेटेल, 256 भेटेल. आणि हे क्लिअर राहण्यासाठी तुम्हाला स्क्वेअर्स क्यूब्स माहिती असणं गरजेचं आहे. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, ठीक आहे. 1चा वर्ग नका घेऊ, 1 raised to 1 घ्या सिम्पली, म्हणजे तुम्हाला पॅटर्न समजतं की a raised to 1,
B⁻², C⁻3, ओके, D⁻4 हा पॅटर्न इथे फॉलो करण्यात आलेला आहे. 1:1 1 येईल, 2:2 4 येईल, 3:3 27, 4:4 256. अपकमिंग येणारा आन्सर कसं येईल स्टुडंट? 5चा तुम्हाला इथे 5 टाइम्स घ्यायचा आहे सिम्पली. सो आन्सर येणार आहे 3125. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन लगेच पाहून घेऊयात. 2 8 11 सॉरी 8 3 11 14 25. आता या प्रश्नाचं पॅटर्न खूप मस्त आहे. ह्याला आपण फिबोनाची सिरीज बोलतो, जे की आपण ऑलरेडी क्लासमध्ये पाहिलं. तर फिबोनाची सिरीज काय असतं स्टुडंट? पॅटर्न रिपीट होता. प्रश्नामध्ये काय 8 3 11 14 25. आता या पॅटर्नमध्ये वाढ कशी होती आहे पहा. जेव्हा 8मध्ये मी 3 ॲड करते मला भेटेल 11. ओके, 3मध्ये मी जेव्हा 11 ॲड करेल मला भेटत आहे 14. 11मध्ये जेव्हा मी 14 ॲड करेल स्टुडंट मला भेटत आहे 25. म्हणजे या पॅटर्नमध्ये होत काय आहे, तुम्ही दिलेल्या पॅटर्नचेच नंबर एकमेकात ॲड करायला लागलात. पहिले 2 नंबर ॲड केला, तिसरा नंबर भेटला. दुसरा आणि तिसरा नंबर ॲड केला तेव्हा चौथा नंबर भेटला. तिसरा आणि चौथा नंबर ॲड केला म्हणजे 11 + 14 जेव्हा तुम्ही कराल 25 भेटेल. सो अपकमिंग येणारा नंबर कसा येईल? 14 आणि 25 या 2 नंबरला ॲड करून टाका, जे की तुमचं उत्तर येणार आहे 39. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. अशा पॅटर्नला आपण बोलतो स्टुडंट फिबोनाची सिरीज. हे ऑलरेडी आपण क्लासमध्ये डिटेल लेक्चर जे आहे घेतलेलं आहे. फिबोनाची सिरीजचे एक्झाम्पल पण एक घेतलेलं होतं आपण. ठीक आहे. सो दिस वॉज अगेन वन मोर एक्झाम्पल ऑफ फिबोनाची सिरीज. सो नेक्स्ट पहा 1 6 21 66. तर या पॅटर्नमध्ये एक्झॅक्टली काय होतं लक्षात घ्या. 1 पासनं 6कडे चाललोत, 6 ते 21 चाललोत, 21 ते 66 चाललोत. बरोबर. सो पॅटर्न पहा. 1 पासनं 6कडे जाणं म्हणजे काय स्टुडंट? +5 ॲड करणे. ओके, 6 पासनं 21कडे चाललोत म्हणजे यामध्ये 15 ॲड करायला लागलो आपण. 21 पासनं 66 चाललो म्हणजे स्टुडंट इथे 45 ॲड करायला लागलोत. येणाऱ्या नंबरमध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्याला आन्सर भेटेल. राईट. सो स्टुडंट आता 5 ॲड केला, 15 ॲड केला, 45 ॲड केला. आता हे पॅटर्न कशा पद्धतीने ॲड व्हायला लागले हे समजणं गरजेचं आहे. पहा 5 आणि 15 15 45. नेक्स्ट नंबर कोणता ॲड करायचा आहे? जेव्हा मी 5ला 3नी मल्टिप्लाय करेल स्टुडंट, 5ला 3नी मल्टिप्लाय करेल मला भेटत आहे 15. जेव्हा मी 15ला 3नी मल्टिप्लाय करेल मला भेटत आहे 45, जो की नेक्स्ट नंबर आहे. मग नेक्स्ट नंबर कोणता ॲड करायचा स्टुडंट? इथे 45ला 3नी मल्टिप्लाय करा, तुम्हाला नेक्स्ट नंबर भेटून जाईल जे तुम्हाला ॲड करायचं आहे. सो जे आहे स्टुडंट 45 गुणिले 3 जर तुम्ही कराल तुम्हाला भेटेल 135. सो यामध्ये तुम्हाला काय ॲड करायचं स्टुडंट? 135 ॲड करायचे. सो 135 + 66 जर तुम्ही केलात तर 201 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. 201 इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा. 3 6 9 15 24 39 अँड 63. नेक्स्ट येणारा नंबर कोणता? आता पॅटर्न समजून घेऊयात अगेन. हा पॅटर्न अगेन स्टुडंट तेच पॅटर्न आहे जसं की आपण ऑलरेडी पाहिलं होतं, फिबोनाची काइंड ऑफ पॅटर्न. ठीक आहे. पहा 3 6 9 15 24 39 अँड 63. 3 + 6 केलं मला 9 भेटत आहे. 6 + 9 केलं मला 15 भेटत आहे. 9 + 15 केलं मला 24 भेटत आहे. 15 + 24 केलं मला 39 भेटत आहे. राईट. 39 + 63 मी जर केलं मला भेटेल नेक्स्ट अपकमिंग येणारा आन्सर. सो 63 + 39 दॅट इज इक्वल टू 102. दिस इज अगेन अन एक्झाम्पल ज्यामध्ये आपण काय करतो स्टुडंट सिरीजमधल्याच सिरीजच्या नंबर्सची ॲडिशन करायला लागलो. पहिला दुसरा नंबर ॲड केला 3रा भेटला, दुसरा तिसरा ॲड केला 4था भेटला, तिसरा 4था ॲड केला 5वा भेटला, अशा पद्धतीने सो ऑन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 30 68 130 222 क्वेश्चन मार्क 520 738. स्टुडंट आता हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे मी असं बोलेल, कारण या क्वेश्चनमध्ये स्टुडंटला लॉजिक लवकर क्रॅक करत नाही. ठीक आहे. सो लॉजिक क्रॅक करत नसेल तर त्या मुवमेंटला काय करायचं आहे मी तुम्हाला हे सिम्पली लॉजिक आज इथे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. सो सुरुवात करूया त्या प्रश्नापासून. यामध्ये स्टुडंट तुम्हाला इथे एक पॅटर्न दिला आहे. पॅटर्न कसा आहे पहा. 30 68 130 222 क्वेश्चन मार्क 520 738. स्टुडंट जेव्हा तुम्हाला लॉजिक समजत नसेल
प्रश्नामध्ये नंबर सिरीजच्या कोणतं लॉजिक आहे? सिंपल एक गोष्ट करत जायची, फरक घेत जायचा, फरक घेत जायचा. जसं की 30 ओके आणि 68 68 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? जेव्हा मी 30मध्ये 38 ॲड करते, 38 ॲड करते, मला 68 भेटतं. 68मध्ये जेव्हा मी इथे 62 ॲड करेल मला भेटेल 130. ओके 130मध्ये स्टुडंट जेव्हा मी इथे 92 ॲड करेल मला भेटेल 222. 222मध्ये काय ॲड केल्यावर आपल्याला नवीन नंबर भेटणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. पण आपल्याला हे माहिती आहे की 520मध्ये जेव्हा मी 218 ॲड करेल मला भेटतं आहे 738. यासोबतच हा जो नंबर आहे 222मध्ये किती ॲड केलं तर आपल्याला नेक्स्ट नंबर भेटणार आहे हे माहिती नाही. सोबत या क्वेश्चन मार्कमध्ये किती ॲड केलं तर आपल्याला 520 भेटणार आहे हे पण आपल्याला माहिती नाही. सिम्पली आपण काय करूयात अजून यामध्ये सिम्पल अजून काय करायचं स्टुडंट, अजून लॉजिक क्लिक होत नाही आहे. लॉजिक क्लिक होत नाही आहे, डिफरन्स घ्या. 38 आणि 62 या दोघांमध्ये 24चा फरक आहे, 24चा. 62 आणि 92 या दोघांमध्ये स्टुडंट्स इथे फरक आहे 30चा प्लस 30चा. परत या दोघांमध्ये कितीचा फरक आहे माहिती नाही आहे. परत या दोघांमध्ये कितीचा फरक आहे माहिती नाही आहे. परत या दोघांमध्ये कितीचा फरक आहे स्टुडंट हे पण आपल्याला नाही माहिती. सध्याला ह्याला ब्लँक ठेवूयात. परत 24 आणि 30 जर या दोघांमध्ये मी फरक शोधून काढला, 24 आणि 30 या दोघांमधला फरक शोधून काढला तर मला इथे भेटत आहे स्टुडंट्स +6 म्हणजे यावरनं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की +6चा डिफरन्स असू शकतो. सो ट्राय करून बघूयात आपण हे डिफरन्स बसेल का यामध्ये. जेव्हा मी 36मध्ये 6 ॲड करेल मला भेटेल इथे काय स्टुडंट 36 बरोबर. इथे मला काय भेटलं 36. परत 36मध्ये जेव्हा मी 6 ॲड करेल मला इथे काय भेटेल स्टुडंट 42 +42. ओके 42मध्ये मी जेव्हा परत +6 ॲड करेल मला इथे काय भेटेल स्टुडंट 48. म्हणजे लॉजिक काय होतं स्टुडंट, शेवटी आपल्याला एक बेस पॉईंट भेटेल काय की सर्व नंबर्समध्ये आपल्याला 6 ॲड करायच्या पहिल्या टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्याचे सर्व नंबर्स भेटले सगळ्यांना, ठीक आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे पण नंबर शोधून काढूयात. इथे 92 होता, 92मध्ये 36 ॲड करा. 92मध्ये जेव्हा आपण 36 ॲड करू आपल्याला भेटेल 128. काय भेटेल स्टुडंट 128. मी इथे लिहून घेते 128. ओके नेक्स्ट जेव्हा मी इथे 128मध्ये 42 ॲड करेल हा खालचा नंबर मला भेटेल इथला नंबर बरोबर. तो कितीच्या बरोबर आहे स्टुडंट 170च्या बरोबर येऊन जाईल. सो आपला जो पॅटर्न आहे खालचे पूर्ण नंबर्स आपण शोधून काढलेले आहेत, खालचे सर्व नंबर्स आता आपण शोधून काढलेत. तुम्हाला आता इथे अप्लाय करायचं आहे. 222मध्ये जेव्हा मी 128 जोडणार आहे मला भेटणार आहे नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर दॅट इज 350 अँड 350 इज युअर आन्सर. 350 इज युअर आन्सर. क्रॉस चेक करण्यासाठी 350मध्ये 170 जोडा आपल्याला भेटेल 520. ओके सो स्टुडंट्स 350 इज युअर आन्सर. एक लक्षात घ्या जेव्हा आपण लॉजिक समजत नसेल तेव्हा सिम्पली काय करायचं तुम्हाला यामध्ये फक्त डिफरन्स घेत जायचं. एक पॉईंट येईल तुम्हाला समजेल की हां या पॅटर्नमध्ये फॉलो होत आहेत गोष्टी. सो हा क्वेश्चन तुम्ही प्लीज तुमच्या बेसिसवर प्लीज एकदा न बघता सॉल्व्ह करा आणि ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस 1-2 वेळेस करा जेणेकरून तुम्हाला हे कॉन्सेप्ट डोक्यामध्ये फिट होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन 29, 38, 47 नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर कोणता. सो यामध्ये स्टुडंट्स पहा 29पासून 38कडे यायला लागलोत. सो कितीचा डिफरन्स आहे इथे 9चा डिफरन्स आहे. 38पासून 47कडे यायला लागलोत अगेन इथे +9चा डिफरन्स आहे. 47कडे 56कडे जेव्हा आपण जाल इथे +9चा डिफरन्स येईल. म्हणून स्टुडंट 56 इज दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. लॉजिक काही नव्हतं यामध्ये आपण +9 करत गेलो तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा 3.5, 7, 10.5 आणि 14. स्टुडंट नंबरकडे पाहताच लक्षात यायला पाहिजे की पॅटर्न जो आहे एक पर्टिक्युलर जो तुमचा सिरीज आहे तो एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये इन्क्रीज व्हायला लागला आहे. ठीक आहे थोडंसं तुम्हाला नंबरचं थोडं एक आयडिया जरी असली तरी पण तुम्हाला समजून जाईल. अगेन लॉजिक समजत नसेल स्टुडंट फरक शोधत जा उत्तर येत जाईल. जसं की आता 3.5 आणि 7 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 3.5चा फरक आहे. म्हणजे जेव्हा मी 3.5मध्ये 3.5 एक्स्ट्राचे
जोडेल तेव्हा मला 7 भेटेल. 7मध्ये जेव्हा मी परत 3.5 जोडेल ना स्टुडंट, मला भेटेल 10.5. 10.5मध्ये परत जेव्हा मी 3.5 जोडेल मला भेटेल 14. सो उत्तर कसं येईल स्टुडंट? 14मध्ये 3.5 जोडा. 14मध्ये जेव्हा मी 3.5 जोडते मला 17.5 जे की माझं उत्तर असणार आहे. स्टुडंट परत एकदा मी हेच सांगत आहे की लॉजिक क्रॅक होत नसेल तर डिफरन्स घेत चाला. डिफरन्स घेत जाल तुम्ही तर तुम्हाला उत्तर भेटत जाईल. ओके. सो 17.5 कसं आलं स्टुडंट? 3.5 3.5 3.5 आपण जोडत गेलेलो तेव्हा आपल्याला उत्तर इथे भेटून गेलो. सो 17.5 इज दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 3 128 6 64 9 क्वेश्चन मार्क 12 16 15 आणि 8. लॉजिक खूप सिम्पल आहे पहा. स्टुडंट्स एकदा मी सर्वांना रिक्वेस्ट करते, मी नॉन स्टॉप जे आहे तुम्हाला इथे मी जे क्लास जे आहे प्रोव्हाइड करत आहे, सो प्लीज एकदा थोड्यातला वेळ काढून तुमच्या वेळातला वेळ काढून जे आहे व्हिडिओला एकदा लाईक करा आणि प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज कळवा. कारण इथे माझी मेहनत खूप जास्त आहे. जास्त म्हणण्यापेक्षा मी नॉनस्टॉप घेते, माझे लाईव्ह क्लासेस पण चालतात, इकडे पण मी घेते. सो दिस इज द एक्स्ट्रा थिंग आय एम डुईंग. सो एक्स्ट्रा थिंगसाठी मला तुमचं फक्त एक लाईक जे आहे महत्त्वाचं असणार आहे. सो प्लीज डू लाईक द व्हिडिओ आणि एकदा तुमची कॉमेंट जे आहे तुम्हाला जसं आवडलं असेल, जे काही वाटलं असेल व्हिडिओबद्दल, प्लीज त्याच्याबद्दल थोडंसं इवन माझी इम्प्रूव्हमेंट जरी असेल, जिथे मला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे त्या गोष्टी जरी तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवलात तर मी त्या नेक्स्ट व्हिडिओपासून जे आहे अपडेट करत जाईल. ठीक आहे. आता पहा स्टुडंट्स, यामध्ये 3 6 9 12 15 इफ यू लुक ॲट दी नंबर्स, इवन इफ यू लुक ॲट द नंबर्स, हे नंबर्सला पाहताच तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की 3 पटींनी वाढत आहेत. ओके. पहा इथं 3ला 3 ॲड केलं, 6ला जेव्हा मी 3नी ॲड केलं तेव्हा मला 9 भेटेल, 9ला 3 ॲड केलं 12 भेटेल, 12ला +3 ॲड केलं मला इथे 15 भेटत आहे. राईट. म्हणजे यामध्ये काय होतं स्टुडंट, अल्टरनेट पॅटर्नमध्ये अल्टरनेट फॉर्ममध्ये आपण +3 ॲड करायला लागलो. आणि बाकीचे नंबर जर आपण पाहिले यामध्ये 128 64 क्वेश्चन मार्क 16 आणि 8. ओके. सो या नंबर्सकडे जेव्हा मी पाहिल मला एक लक्षात येते की नंबर्स अर्धे होत चाललेत. जेव्हा मी 128ला 2नी भागेल मला 64 भेटेल. ओके. जेव्हा मी 16ला 2नी भागेल मला भेटत आहे 18. सिमिलरली स्टुडंट, जेव्हा 64ला तुम्ही 2नी भागणार आहात तुम्हाला आन्सर भेटेल. पहा 64ला जेव्हा मी 2नी भागेल मला काय भेटणार आहे स्टुडंट, इथे 2 3 जार 2 2 जार म्हणजे 32 32 जर मी ते आन्सर टाकलं तर क्रॉस चेक करण्यासाठी पहा 32ला 2नी भागा तुम्हाला 16च भेटणार आहे. सो द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन इज 32. यामध्ये काय होतं स्टुडंट, अल्टरनेट पॅटर्नमध्ये आपण +3 ॲड करत गेलो आणि अल्टरनेट पॅटर्नमध्ये डिवाइड बाय टू करत गेलो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 2 6 4 9 8 13 16 18 32. नेक्स्ट एक अपकमिंग येणारा नंबर कोणता? इवन नंबर्सकडे पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल पॅटर्न कसं होतं, 2 ते 4 4 ते 8 8 ते 16 16 ते 32. ह्या नंबर्सकडे जर तुम्ही पाहिला स्टुडंट तर सिम्पली तुम्हाला लक्षात काय येते की नंबर डबल होत आहेत. म्हणजे काय, 2ला जेव्हा 2नी मल्टिप्लाय करेल 4 भेटेल, 4ला 2नी केले 8 भेटेल, 8ला 2नी केलं 16, 16ला 2नी मल्टिप्लाय केलं 32 भेटेल. बाकीचे नंबर्स कसे वाढतात पहा. बाकीचे नंबर्स कोणते आहेत यामध्ये, अदर नंबर्स आहेत जसं की 6 9 13 18. ओके. सो स्टुडंट्स यामध्ये ॲडिशन होती आहे नंबरची. जेव्हा मी पहा थोडं प्रॉपरली लिहूनच दाखवेल मी. 2 6 4 9 8 13 16 18 32 अँड देन क्वेश्चन मार्क. आता यामध्ये आपल्याला हा पॅटर्न तर समजला. सिम्पली हे जे नंबर होते जे मी सर्कल करून दाखवत आहे यामध्ये सिम्पली आपण 2नी मल्टिप्लाय केलं. ओके. आणि बाकीचे जे राहिलेले नंबर्स आहेत 6 आणि 9 पहा यामध्ये 3ची ॲडिशन झाली, 9 आणि 13मध्ये 4ची ॲडिशन झाली, 13 आणि 18मध्ये इथे 5ची ॲडिशन झाली, 18 आणि अपकमिंग येणाऱ्या नंबरमध्ये मी 6ची ॲडिशन करेल जेव्हा मला नेक्स्ट नंबर दॅट इज आन्सर भेटून जाईल. सो 18मध्ये 6 ॲड करा स्टुडंट्स, 24 तुम्हाला इथे उत्तर भेटणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 0 3 8 15 24 नेक्स्ट क्वेश्चन मार्क अँड 48. सो या पॅटर्नमध्ये इफ यू लुक केअरफुली ॲट दिस पर्टिक्युलर पॅटर्न, एक तुम्हाला सिम्पली
नंबर्स पाहता एक लक्षात यायला पाहिजे, नंबर्स कुठे ना कुठे परफेक्ट स्क्वेअरच्या आसपास आहेत. परफेक्ट स्क्वेअर कोणते असतात स्टुडंट? परफेक्ट स्क्वेअर आता माहिती असणं गरजेचे, वर्ग जे असतात आपले, ठीक आहे, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4, 5, 7, ओके, हे सगळ्यांचे 30पर्यंतचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. सो नंबर्स जे आहेत इथे दिलेले वर्गांच्या आसपास आहेत. जसं की 3चा वर्ग काय असतो स्टुडंट? 9, ओके, हे 8 त्याच्याजवळ दिसते. 5चा वर्ग काय तुमचा इथे? 25, 24 त्याच्याजवळ दिसते. सिमिलरली 4चा वर्ग काय? 16, 15 त्याच्या जवळपास दिसते. 2चा वर्ग काय असतो? 4, 4च्या आसपास 3 दिसते आणि आसपास पण नाही दिसतं, एक नंबर कमी दिसते. लक्षात घ्या, 2च्या वर्गामध्ये जेव्हा मी 1 वजा करते मला 3 भेटेल. इथे पहा, 3चा वर्ग काय असतं? 9, 9मधनं जेव्हा मी 1 वजा करते मला भेटेल 8. 4चा वर्ग असतो 16, 16मधनं 1 वजा केलं 15. 5चा वर्ग 25मधनं 1 वजा केलं 24. 0 कसं आहे स्टुडंट? 1चा वर्गमधनं 1 जेव्हा मी वजा करेल मला 0 भेटते. 1चा वर्ग -1, लॉजिक पहा, 1चा वर्ग -1, 2चा वर्ग -1, 3चा वर्ग -1, 4चा वर्ग -1, 5चा वर्ग -1. नेक्स्ट नंबर कसा येईल मग स्टुडंट? 6चा वर्ग -1. 36 -1 म्हणजे 35 तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. म्हणून स्क्वेअर्स, क्यूब्स महत्त्वाचे आहेत. 7, 25, 61, 121. अगेन आता हा नंबर तुम्हाला इथे लॉजिक जर क्लिक होत नसेल की मॅम लॉजिक काय समजत नाही आहे, अगेन डिफरन्स घेत जा स्टुडंट. 121 या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? या दोघांमध्ये आहे 18चा फरक. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 36चा फरक. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 60चा फरक आहे. ठीक आहे, या दोघांमध्ये कितीचा यायला पाहिजे? पहा, अजून समजत नाही आहे मॅम, काय लॉजिक बसते? परत फरक घ्या या दोघांच्यामध्ये. 18 आणि 36मध्ये कितीचा फरक आहे? 18चा फरक आहे. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 24चा फरक आहे. या दोघांमध्ये माहिती नाही आहे मॅम कितीचा आहे, सो आता हे आपण सध्याला असंच ठेवूयात. ठीक आहे, नेक्स्ट 18 आणि 24मध्ये 6चा फरक आहे. 6चा फरक आहे. मग 24 आणि 36मध्ये पण स्टुडंट 6चाच फरक यायला हवा. ओके, सो जेव्हा मी 24मध्ये 6 ॲड करते मला काय भेटेल? 30 भेटेल. सो इथे आलं 30. सो 60मध्ये 30 ॲड करा. 60मध्ये 30 ॲड केलं आपल्याला भेटेल 90. 90मध्ये 121 ॲड करा, तुम्हाला इथे भेटेल 211. सो 211 इज द करेक्ट आन्सर. लॉजिक समजत नसेल स्टुडंट, डिफरन्स घेत जायचं. सो मी परत बोलेल की हा एक क्वेश्चन न बघता परत एकदा सॉल्व्ह करा, जेणेकरून तुम्हाला डिफरन्सचे क्वेश्चन्स जे आहेत, डबल डिफरन्स, ट्रिपल डिफरन्सचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट क्वेश्चन, 5, 16, 51 नंतर येणारा नंबर कोणता विचारले? सिम्पल. अगेन पहा, तर 5 कसा येतोय? 5 पहिला नंबर आहे आपला, 5 पहिला नंबर आहे. ठीक आहे, 5ला मी असंच ठेवतो आहे. ठीक आहे, 16 आता कसा येईल पहा. जेव्हा मी 5ला 3नी मल्टिप्लाय करेल आणि त्यात 1 ॲड करेल मला भेटेल 16. म्हणजे स्टुडंट्स याचा अर्थ काय? पहिल्या नंबरचा तिप्पट काय? 15. त्याच्या आसपास 16 आहे म्हणजे ॲड केल्यावर 1 भेटेल. 16चा तिप्पट कुठे ना कुठे आसपास 51 आहे. 16ला 3 टाईम मल्टिप्लाय करा. 16 3 जर काय तर स्टुडंट 48, 48. त्यामध्ये तुम्हाला आता ॲड करायचे आहेत 3, त्यात 3 ॲड करायचे, तुम्हाला भेटेल 51. नेक्स्ट कोणता नंबर आहे? 51. 51मध्ये अजून तुम्हाला 3 टाईम करा आणि यामध्ये 5 ॲड करा, यावेळेस तुम्हाला भेटेल 158. 158ला परत 3 टाईम्स ॲड करा आणि त्यामध्ये 7 ॲड करा, तुम्हाला भेटेल 481. लॉजिक काय स्टुडंट? पहिला नंबरला 3नी मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक नंबरला 3नी मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक नंबरला 3नी मल्टिप्लाय करायचं आणि त्यामध्ये काय ॲड करायचं स्टुडंट? 1, 3, 5, 7. हे काय आहेत? दीज आर द ऑड नंबर्स. विषम संख्यांना ॲड करायचं. एक तर त्याला 3 टाईमनी मल्टिप्लाय करायचं, मेक इट 3 टाईम्स, मेक द नंबर 3 टाईम्स, 3 टाईम्सनी त्याला वाढवायचं आणि त्यामध्ये विषम संख्या तुम्हाला ॲड करत जायचे आहेत. पहिल्यामध्ये 1 ॲड केलं, दुसऱ्यामध्ये 3, 5, 7 अशा पद्धतीने. 481 इज द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. 534, 543, 559, 584, 620 क्वेश्चन मार्क. आता ह्याचं उत्तर काय असणार आहे?
अगेन लॉजिक समजत नसेल तर सिम्पली तुम्ही डिफरन्स घेऊन याचा क्वेश्चन सॉल्व करू शकाल. 534, 543, 559, 584 अँड 620. फरक घ्या. ह्या दोघांमध्ये फरक आहे स्टुडंट 9चा. या दोघांमध्ये फरक आहे 16चा. या दोघांमध्ये फरक आहे 25चा आणि या दोघांमध्ये फरक आहे 36चा. सो नंबर्स जर पाहिलात स्टुडंट, इवन तुम्ही नंबर्स पाहिलात 9, 16, 25, 36 हे काय परफेक्ट स्क्वेअर आहेत. हे वर्ग आहेत. कशाचे वर्ग आहेत पहा. 9 हा 3चा वर्ग आहे, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. यामध्ये तुम्ही काय करत चाललात, ॲड करत चाललात. यामध्ये ॲड करत चाललात, बरोबर. सिमिलरली येणारा नंबर कसा येईल मग स्टुडंट, 7चा वर्ग जोडल्यावर येईल. 7चा वर्ग काय असतं 49. जेव्हा तुम्ही 629मध्ये 49 ॲड कराल तुम्हाला इथे भेटून जाईल आन्सर 669. सो 669 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. 198, 194, 185, 169 क्वेश्चन मार्क. परत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक घटता क्रम दिसतोय. घटता क्रम कसा आहे, 198 to 194 जेव्हा तुम्ही जाल यामध्ये दोघांमध्ये 4चा फरक आहे. 194 to 185 जेव्हा तुम्ही जाल यामध्ये टोटल 9चा फरक आहे. ठीक आहे. 185 to 169 जेव्हा तुम्ही जाल यामध्ये 16चा फरक आहे स्टुडंट्स. आणि जेव्हा तुम्ही अपकमिंग येणारा नंबर आहे त्यामध्ये कितीचा फरक येईल जेणेकरून तुमचा आन्सर येईल हे तुम्हाला शोधायचं आहे. परत यामध्ये फरक घेतोय म्हणजे तुम्ही मायनस करताय. 198मध्ये -4 केलं 194, यामध्ये -9 केलं 185, यामध्ये -16 केलं 169. हे नंबर्स काय डिरेक्टली परफेक्ट स्क्वेअर आहेत. हा 2चा आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, 5चा वर्ग यामधून वजा करा स्टुडंट म्हणजेच 25. 169मधून जेव्हा तुम्ही 25 वजा कराल 144 तुम्हाला इथे करेक्ट आन्सर भेटून जाईल. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. सिम्पल क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 011 2 3 5 8 13 अँड 21. आता या क्वेश्चनमध्ये लॉजिक काय पहा. 0 सेम लॉजिक जे आपण लास्ट जे आहे सिरीजमध्येच ॲडिशनवाली पाहिली होती. ओके, फिबोनाची सिरीज दॅट इज 0 + 1. 0 + 1 केलात तुम्हाला 1 भेटेल. 1 + 2 केलात तुम्हाला 3 भेटेल. म्हणजे काय होतं स्टुडंट, पहिले 2 नंबर ॲड केले 3रा नंबर भेटला. दुसरा आणि 3रा नंबर ॲड केला 4था नंबर भेटला. 3रा आणि 4था ॲड केला 5वा भेटला. 5वा आणि इथे तुम्ही 4था ॲड करा तुम्हाला 6वा नंबर भेटेल. अशाच पद्धतीने म्हणजे यात एक्झॅक्टली होतं काय स्टुडंट्स, आपण सेम सिरीजमधले नंबर ॲड करायला लागलो. 0 1 1 2 3 5 8 13 21. 0मध्ये 1 ॲड करा 1 भेटेल. 1मध्ये 1 ॲड करा 2 भेटेल. 1मध्ये 2 ॲड करा 3 भेटेल. 2मध्ये 3 ॲड कराल 5 भेटेल. 5 + 3 8. ओके, 5 + 8 13. 8 + 13 21. आणि नेक्स्ट नंबर कसा भेटेल मग, 13मध्ये 21 ॲड करा. 13मध्ये जेव्हा आपण 21 ॲड करतो आपल्याला भेटेल 34 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. एक नेक्स्ट क्वेश्चन. 17 36 74 150 क्वेश्चन मार्क अँड 606. अगेन लॉजिक खूप सिम्पल आहे स्टुडंट. प्रत्येक जर नंबर तुम्ही पुढचा पाहिला 17च्या नंतर कोणता आहे 36. ओके, कुठे ना कुठे तो 17चा डबल आहे. 17चा डबल किती असतं 34 असतं, बरोबर. सो त्यामध्ये 17मध्ये जेव्हा मी 2नी मल्टिप्लाय करेल मला 34 भेटते. 34मध्ये 2 ॲड केलं मला 36 भेटतं आहे. सिमिलरली नेक्स्ट नंबर आहे 74. 36चं तुम्ही डबल करा, त्यात 2 ॲड करा 74 भेटेल. 36चं डबल किती असतं 72. 72मध्ये 2 ॲड केलात स्टुडंट तुम्हाला भेटेल 74. 74ला 2नी मल्टिप्लाय करा. ओके, तुम्ही जेव्हा 74ला 2नी मल्टिप्लाय कराल तुम्हाला भेटेल 148. आणि 148मध्ये परत 2 ॲड करा तुम्हाला भेटेल 150. सो लॉजिक काय आहे, जो कोणता नंबर आहे त्याला 2नी मल्टिप्लाय करायचं आणि 2 ॲड करायचं. 2नी मल्टिप्लाय करायचं 2 एक्स्ट्राचे जोडायचे. 2नी मल्टिप्लाय करायचं 2 एक्स्ट्राचे जोडायचे. सिमिलरली 150ला 2नी मल्टिप्लाय करा आणि त्यात एक्स्ट्राचे 2 ॲड करा. सो हे 300 आणि वरचे 2 म्हणजे हे 302 तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे. दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आता. 1 0 3 2 5 6 क्वेश्चन मार्क 12 9 20. ओके, सो यामध्ये
काय होतं पहा, 1 पासनं 3कडे चाललो होतो आपण, 3 ते 5. अगेन अल्टरनेटिंग पॅटर्न आहे यामध्ये 2ची ॲडिशन व्हायला लागली, परत यामध्ये परत 2ची ॲडिशन होईल, अगेन येणाऱ्या नंबरमध्ये आणि यामध्ये पण +2 होईल. चेक करण्यासाठी पहा, 5मध्ये जेव्हा मी 2 ॲड करते मला भेटतं 7. 7मध्ये जेव्हा मी +2 ॲड करेल स्टुडंट मला 9 भेटते. सो पॅटर्न तर फॉलो होत आहे. अदर दॅन दिस दुसरा पॅटर्न काय, लक्ष द्या. 0, 2, 6, 12 यासाठी पॅटर्न काय पहा. यामध्ये काय होतं स्टुडंट, सिम्पली तुम्ही 2 ॲड केलात, इथे तुम्ही 4 ॲड केलात, इथे तुम्ही 6 ॲड केलात, इथे तुम्ही ॲड करताय 8. इवन नंबर्सची ॲडिशन करताय. एकामध्ये +2ची ॲडिशन करताय, एकामध्ये इवन नंबर्स समसंख्यांची बेरीज घ्यायला लागलात. सो ॲज पर दिस आन्सर तुमचं 7 येणार आहे. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 4, 18 क्वेश्चन मार्क आहे, 100, 180 अँड देन कम्स 294. सो या पॅटर्नमध्ये एक्झॅक्टली लॉजिक कोणतं आहे लक्षात घ्या. सिम्पल अगेन, 4, 18 क्वेश्चन मार्क, बरोबर. मग नंबर काय, 100, 180 आहे अँड देन 294. थोडं वरती लिहितं आणि थोडं खाली लिहितं, स्पेस कमी असल्यामुळे. 4 कसं भेटते पहा. जेव्हा मी 2च्या वर्गामध्ये 1नी मल्टिप्लाय करेल मला भेटेल 4. 2चा वर्ग किती आहे, 4 आहे. त्याला सिम्पली मी 1नी मल्टिप्लाय केलं सध्यासाठी. 3चा वर्ग काय असतो स्टुडंट, 3चा वर्ग काय असतो 9. 9ला आता मी 2नी मल्टिप्लाय करेल. पहिलं मी काय घेतलं स्टुडंट, 2चा वर्ग घेतला 4, 4ला 1नी मल्टिप्लाय केलं. मग काय घेतलं, 3चा वर्ग घेतला, त्याला 2नी मल्टिप्लाय केलं. मग तुम्हाला घ्यायचं इथे 4चा वर्ग आणि त्याला 3नी मल्टिप्लाय करायचं. 4चा वर्ग किती येतो, 4चा वर्ग असतो 16. 16ला 3नी मल्टिप्लाय करा, 48, 48 तुम्हाला इथे भेटेल आन्सर. क्रॉस चेक करूयात अजून, ठीक आहे. पहा इकडे 5चा वर्ग आणि त्याला 4नी मल्टिप्लाय करा, 25. 25 गुणिले 4 किती असतं, 100, बरोबर आलं. नेक्स्ट 6चा वर्ग, त्याला 5नी मल्टिप्लाय करा, 36 गुणिले 5 केल्यावरती स्टुडंट्स तुम्हाला 294 भेटतं. हे मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. 48, 48 वर्ग घेतला, त्याला 1नी मल्टिप्लाय केलं, मग 2नी, मग 3नी, मग 4नी, 5, 6 अशा पद्धतीने आन्सर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, थोडा इंटरेस्टिंग आहे. यामध्ये नंबर्स रिपीट होत आहेत स्टुडंट्स. नंबर कशा पॅटर्नमध्ये रिपीट होतात पहा. 98765432 राईट. कुठेपर्यंत घेतला स्टुडंट, 1पर्यंत घेतला. 98765432 सेकंड काय होतं, नंतर काय होतं पहा. 98765432 आधी 1 घेतला होता, यावेळेस 1 नाही घेतला. आधी 1 घेतला होता, यावेळेस 1 स्किप केला, 1 स्किप केला, इथे 1 नाही घेतला. नेक्स्ट पहा, परत पॅटर्न रिपीट होतं. 987654 पर्यंत आलं स्टुडंट. या पॅटर्नमध्ये इथंपर्यंत काय केलं, 1ला पण स्किप केलं, 2ला पण स्किप केलं, 3पर्यंत लिहिलं. नेक्स्ट पॅटर्नमध्ये तुम्ही काय कराल स्टुडंट, 1ला स्किप कराल, 2ला स्किप कराल आणि 3ला पण स्किप कराल. पहिल्यामध्ये 1ला स्किप केलं, दुसऱ्या पॅटर्नमध्ये 1 आणि 2ला स्किप केलं. आता यामध्ये काय करणार आहात, उरलेला जो उर्वरित तुमचा हा पॅटर्न आहे 9, 8, 7, यामध्ये तुम्ही काय करणार स्टुडंट, 1ला पण स्किप करा, 2ला पण करा आणि 3ला पण करा. सो आन्सर काय येईल, 98765 पर्यंत येईल. 4 पर्यंत येईल, जे की तुम्हाला ऑलरेडी इथेपर्यंत दिलेलं आहे, बरोबर. आता काय केलं स्टुडंट, आपण 1ला स्किप केलं, 2ला पण केलं, 3ला पण केलं. नेक्स्ट पॅटर्नमध्ये काय करा, 4ला पण स्किप करून टाका, म्हणजे तुमचा पॅटर्न काय येईल, 98765 पर्यंतच येईल. सो नेक्स्ट तुमचा इथे नंबर कोणता येणार आहे स्टुडंट, यामध्ये तुमचा नेक्स्ट नंबर येणार आहे 6. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. 7च्या नंतर कोणता नंबर आहे विचारला, 7च्या नंतर येईल 6, ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता. 64, 332, 340, 170 ब्लँक 18. स्टुडंट हा क्वेश्चनमध्ये एक डिजिट मिसिंग आहे. इथे आहे 664. क्वेश्चन कसा आहे पहा, 664 आहे, मग 332 आहे, 340 आहे, मग 170 अँड देन ब्लँक आणि मग 89, ठीक आहे.
सो या पॅटर्नमध्ये सिम्पल तुम्हाला नंबर्सकडे पाहताच लक्षात यायला पाहिजे. प्रत्येक नंबर जो आहे तो अर्धा होत चालला आहे, अर्धा होत चालला आहे कुठे ना कुठे. पहा 664ला मी जेव्हा 2नी भागेल मला काय भेटतं आहे, 2 3 जार 2 3 जार 2 2 जार 332. डिवाइड केलं कशाने, 2नी भागलं मी. ओके. नंतर 332मध्ये जेव्हा मी 8 ॲड करेल मला भेटतं इथे 340. बरोबर, 8च ॲड केल्यावरती भेटतं 32 + 8 40. बरोबर. नेक्स्ट 340ला परत आता मी जेव्हा 2नी भागेल मला भेटेल 170. ह्यात होत काय स्टुडंट, एकदा आपण 2नी भागणार आहोत, मग 8 ॲड करणार आहोत, परत 2नी भागणार आहोत, परत 8 ॲड करणार आहोत. अल्टरनेटिव्ह पॅटर्नमध्ये एकदा भागाकार करणार आहोत स्टुडंट 2चा आणि एकदा 8चं ॲडिशन करणार आहोत. हे लॉजिक आपण अप्लाय करायचं. सो या प्रश्नाचं लॉजिक तर समजलं आपल्याला. ठीक आहे. 664 332 340 170 89 डिवाइड बाय 2 + 8 डिवाइड बाय 2 + 8. सो 170मध्ये जेव्हा मी 8 ॲड करेल मला भेटेल 178 ॲज माय आन्सर. 178 ॲज माय आन्सर. आणि 178ला 2नी भागा तुम्हाला 89च भेटेल. ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन 8 43 11 41 ब्लँक 39 अँड 70. ओके. सो आता या क्वेश्चनचं जे आन्सर आहे यामध्ये तुम्हाला अल्टरनेट पॅटर्नमध्येच भेटणार आहे. जसं की पहा, ओके, सिम्पल अल्टरनेट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन सिरीज आहे. यामध्ये पहिल्या सिरीजमध्ये तुम्ही काय करताय, सुरुवात कुठून होती, 8पासून होती आहे. ओके. आपण यामध्ये काय करणार आहोत, 8 11 + 3. ओके. नेक्स्ट पॅटर्न 43 41 -2. समजतं स्टुडंट. एकदा 3 ॲड करतो आहेत, एकदा -2 ॲड करतो आहेत, -2 करतो आहेत. ठीक आहे. एकदा +3 एकदा -2 +3 -2 +3 -2. या पॅटर्नमध्ये तुम्हाला गोष्टी समजायच्या आहेत. 8मध्ये 3 ॲड केलं 11 भेटलं, 43मधनं -2 केलं 41 भेटलं. परत 11मध्ये 3 ॲड करा स्टुडंट्स, तुम्हाला काय भेटेल, नेक्स्ट पॅटर्न भेटेल. 11मध्ये जेव्हा मी 3 ॲड करते मला 14 ॲज माय आन्सर भेटेल. ह्याला क्रॉस चेक पण करू शकता तुम्ही. 14मध्ये 3 ॲड केल्यावरती स्टुडंट्स तुम्हाला काय भेटणार आहे, इथे 17 भेटणार आहे. यासोबतच 41मधून -2 करा, तुम्हाला 39 पण भेटेल. सो द करेक्ट आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. सोपा क्वेश्चन होता. अल्टरनेट ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन +3 -2 +3 -2. नेक्स्ट क्वेश्चन J14 L16 -P20 R22. लेटर जे स्टुडंट मला पहा, मला एक सांगा, आपण सिम्पली जेव्हा लेटर्स वाचाल ABCDEFGHIJ, जे नंतर काय येतं केला स्किप केला. ABCDEFGHIJ जेच्या नंतर के येतं, केला स्किप केलं. एम येतं, एल नंतर काय येईल स्टुडंट, एम येतं, एमला पण आपल्याला स्किप करायचं आहे, एन लिहायचं आहे. सो उत्तरामध्ये एन पहिलं तुमचं लेटर असणार आहे. एवढं जरी समजलं तरी तुम्हाला आन्सर इथे येऊन जाईल. N18. का, कारण यात लॉजिक काय आहे, अल्फाबेटिकल लेटर्स जे आहेत तुमचे, अल्फाबेटिकल लेटर्स जे आहेत ते आपण एक एक करून स्किप करून लिहित आहोत. यानंतर नंबरसाठी काय लॉजिक आहे स्टुडंट, नंबर 2 2 2 2नी वाढायला लागले. 14 ते 16 +2 करून 16मध्ये 2 ॲड केला तुम्हाला 18 भेटेल. सो N18 शुड बी युअर आन्सर. 18मध्ये 2 ॲड केलं 20, 20मध्ये 2 ॲड केलं 22. सो सिम्पल लॉजिक आहे, एक एक लेटर करून स्किप करायचं आहे तुम्हाला. जे नंतर एल, एल नंतर एन, एन नंतर पी, पी नंतर आर आणि +2 फॉर द नंबर्स. हेच लॉजिक होतं. नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट्स, परत एकदा रिक्वेस्ट मी सगळ्यांना करते, मॉर्निंगचे 4पासनं मी बसले, ॲक्च्युली 3:30पासनं मी बसली आहे हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी. PPT जे होते ऑर्गनाइज्ड नव्हते, ऑलरेडी डिलीटेड होते, जे तुम्हाला मी वर्कशीट प्रोव्हाइड केली होती सॉल्व्ह करण्यासाठी. सो मला परत हे फॉर्म करावं लागलं अँड देन मी
ऑलमोस्ट रात्रीपासून झोपलेली नाही, तर एक रिक्वेस्ट करते सगळ्यांना की प्लीज एक लाईक या व्हिडिओला नक्की करा आणि सोबत एक कॉमेंट पण करा की तुम्हाला स्पीड बरी वाटते आहे, शिकवण्याची पद्धत बरी वाटते आहे, जेणेकरून मला पण या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला जर एज्युकेशन मी प्रोव्हाइड करू शकत असेल थोडं बहुत तरी, तर मला सॅटिस्फॅक्शन भेटेल त्या गोष्टीचं. सो येस, माझ्या मेहनतीला प्लीज फळ द्या, एक लाईक तुमचं नक्की व्हिडिओला द्या. ठीक आहे, फाईन. यामध्ये U32 V29 X23 Y20. आता यामध्ये सिरीजमध्ये काय होतं, लेटर प्रोग्रेस व्हायला एक नाही. जसं की यूपासनं व्हीकडे चाललो, व्हीपासनं एक्स अँड वाय. ओके, ABCDEFGHIJKLMNOPQRST. यू नंतर येतं व्ही नंतर येतं स्टुडंट्स डब्ल्यू शुड बी दी आन्सर. सो झेड नाही येणार, इथे पण झेड नाही येणार. डब्ल्यू नंतर काय येतं एक्स नंतर येतं वाय. सो पहिल्या अल्फाबेटिकल लेटरसाठी तर सिम्पल लॉजिक आहे. काय होतं आहे, सिम्पल +1 करायला लागलो तर आपण एक पाऊल पुढे चाललो, राईट. सो डब्ल्यू तर आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर ए किंवा बी मधलं दोघांपैकी एक येणार आहे. नंबरसाठी लॉजिक पहा, 32 to 29, 29 to 23, 23 to 20. सिम्पली नंबर पण डिक्रीज व्हायला लागले 3-3च्या फॉर्मने. 32पासनं 29कडे चाललो, 3चा डिफरन्स आहे. 29मधनं -3 करा स्टुडंट्स, तुम्हाला 26 भेटेल. 26मधनं 3 मायनस करा 23, 23मधनं 3 वजा केलात 20. म्हणजे नंबरसाठी काय लॉजिक आहे, -3 आणि लेटरसाठी सिम्पली +1 म्हणून ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे F2 ब्लँक D8 C16 B32. लेटर परत आता इथे काय होतं स्टुडंट, लेटर डिक्रीज व्हायला लागला यावेळेस. पहा, एफच्या आधी येणारा लेटर कोणता आहे, एफच्या आधी जो येतो लेटर दॅट इज ई. बरोबर, ईच्या आधी कोणतं येतं स्टुडंट डीच्या आधी कोणतं येतं सीच्या आधी कोणतं येतं बी आणि बीच्या आधी कोणतं येतं ए. सो A16 तुमचं तर आन्सर राहणार आहे. प्लस लेटरसाठी जे लॉजिक आहे, इथे 2 होतं. ओके, 2ला जेव्हा तुम्ही 2नी मल्टिप्लाय कराल 4 भेटेल, E4, जे की तुमचं नेक्स्ट आन्सर आहे. ओके, तुम्हाला विचारलं इथलं ना, बरोबर, ए हे मी पुढचं सांगते, इथे नाही हे विचारलं तुम्हाला इथलं मिसिंग. सो तुमचा आन्सर इथे येईल E4 नॉट ए नाही विचारले तुम्हाला, हे विचारले कारण, राईट. इथला ब्लँक नाही विचारला, हा ब्लँक विचारला. सो E4 तुमचं इथे आन्सर यायला हवं. यानंतर पहा, 4ला मी 2नी मल्टिप्लाय केलं 8 भेटत आहे, D8. 8ला 2नी करा 16 C16, 16ला 2नी मल्टिप्लाय करा 32. ओके, सो अशा पद्धतीने तुमचा जो पॅटर्न आहे तो वाढत चालला आहे. ओके, रिव्हर्स पॅटर्नमध्ये अल्फाबेटिकल लेटर आणि नंबरसाठी × 2. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा, 0.15 0.3 ब्लँक आहे, 1.2 2.4. सिम्पल लॉजिक, 0.15 ते 0.3 चाललोत म्हणजे दुगना चाललो, डब्बल चाललोत. नंबर्सकडे पाहताच लक्षात यायला पाहिजे स्टुडंट, 0.15 to 0.3 यायला लागलोत म्हणजे 2 टाइम्स यायला लागलोत. मल्टिप्लिकेशन सिरीज आहे, 15 गुणिले 0.15 गुणिले 2 करा, तुम्हाला 0.3 भेटेल. 0.3 गुणिले 2, 3 दोन्ही काय असतं 6 असतं, म्हणजे तुमचा आन्सर काय येणार आहे 0.6च येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, 0.6ला परत तुम्ही 2नी मल्टिप्लाय केलात तुम्हाला भेटेल 1.2 आणि 1.2ला 2नी मल्टिप्लाय केला 2.4 भेटेल, जे की एक्झॅक्ट ॲक्युरेट सिरीज आहे. सो याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर सी, 0.6 शुड बी दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. नेक्स्ट पहा, 70 71 76 -81 86. ओके, 70 91. स्टुडंट्स कुठे ना कुठे नंबर्स पाहताच एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे, 70 रिपीट व्हायला लागले, 70 रिपीट होते. पहा, 70 रिपीट होते. कसं रिपीट होते, 3 नंबर्सच्या नंतर पहिलं 70 आला, मग 3 नंबर्सचा गॅप आला, 1 2 आणि 3. ठीक आहे, ॲक्च्युली ते 4 5 पण पकडा, 5 नंबरच्या नंतर 70 आला. ठीक आहे, सध्याला 70वाला लॉजिक नाही एक्सप्लेन करेल, बट लक्षात घ्या 70 एक येतं आहे काहीतरी. ठीक आहे, किती नंबर्स नंतर येईल तुम्हाला समजेल. आता ह्यात दुसरं लॉजिक काय बसतं, दुसरं लॉजिक हे बसतं आहे की बाकीचे जे नंबर्स आहेत, जसं की 71 to 76 आपण चाललो, यामध्ये आपल्याला 5ची ॲडिशन करायची आहे, म्हणजे 71मध्ये +5 केला तुम्हाला 76 भेटते, 81मध्ये तुम्ही +5 केलात तुम्हाला 86 भेटतं. समजतं,
बाकीच्या नंबरसाठी लॉजिक काय स्टुडंट्स, पेअरमध्ये जर आपण बघितलं, जोडीमध्ये आपण बघितलं तर जोडी कशी वाढते, +5 वाढते. दुसरं लॉजिक जे येतं आहे स्टुडंट्स, बेअरली हा प्रश्न येईल एक्झाममध्ये, कारण ह्याच्यात लॉजिक पटकन क्रॅक होत नाही आणि पटकन क्रॅक होणारे क्वेश्चन्स जे असतात युजली एक्झामिनर अवॉइड करतात पेपर 1साठी, स्पेशली महाराष्ट्र सेटसाठी मी बोलेल. ठीक आहे. यात काय होतं स्टुडंट, 70 रिपीट होते प्रत्येकी 2 नंबरच्या नंतर. जसं की 70 इथे पहिली वेळेस आला, 2 नंबर स्किप झाले, परत 70 आला, परत 2 नंबर स्किप झाले, 70 आला, परत काय होईल स्टुडंट, 2 नंबर स्किप होईल आणि 70 येईल. हे पॅटर्न आहे. पण यासोबत दुसरं पॅटर्न पण काय आहे, 71मध्ये 5 ॲड केले, 81मध्ये 5 ॲड केले, तुम्हाला 86 भेटतील अशा पद्धतीने. ठीक आहे. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर ए, 70. 72, 76, 73, 77, 74 -75. परत अल्टरनेटिंग फॉर्ममध्ये सिरीज चालली, पहा कशी, 72, 76, 73, 77, 74 डॅश आणि मग 75. डॅशच्या जागी काय हे सांगायचं आहे. पहिला पॅटर्न 72 to 76 चाललो, यामध्ये 4ची एडिशन व्हायला लागली. 76 to 73 चाललो, -3 होतं आहे स्टुडंट, इथे परत +4 होतं आहे, इथे परत -3 होतं आहे, परत इथे +4 होईल, इथे परत -3 होईल. लॉजिक काय आहे, अल्टरनेट पॅटर्नमध्ये +4 आणि -3 करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही 74मध्ये +4 ॲड कराल, 78 तुमचं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. लॉजिक इज सिम्पल, +4 -3 +4 अँड -3. नेक्स्ट क्वेश्चन आहे 83, 73, 93, 63 ब्लँक 93 अँड 43. अगेन सेम लॉजिक खूप इंटरेस्टिंग आहे स्टुडंट्स. यामध्ये पॅटर्न कसा होतं आहे पहा, तेच जे आपण पाहिलं होतं. यामध्ये नंबर रिपीट व्हायला लागला आहे. कोणता नंबर रिपीट होतो आहे, 93 हा नंबर रिपीट होतो आहे. 93 हा नंबर रिपीट होतो आहे प्रत्येकी 2 नंबर्सच्या नंतर, किंवा आपण असं बोलू शकतो प्रत्येकी तिसरा नंबर जो आहे तो 93 आहे. ओके, 2 नंबर स्किप केलं, 93 आला, परत 2 नंबर स्किप केले, 93 आला, परत 2 नंबर तुम्ही स्किप करा, 93 येईल. सोबत दुसरं लॉजिक काय स्टुडंट, यामध्ये लॉजिक असं आहे, 83 to 73 जाल, यामध्ये 10चं सबस्ट्रॅक्शन व्हायला लागले. परत 63 टू नेक्स्ट अपकमिंग येणाऱ्यामध्ये सुद्धा नंबरमध्ये 10चा सबस्ट्रॅक्शन असणार आहे. सो मग 63मधनं जेव्हा तुम्ही 10 मायनस कराल, 53 तुमचं करेक्ट आन्सर येईल. लॉजिक काय स्टुडंट, प्रत्येकी 2 नंबर 93 असंच रँडमली ॲड करायचं आहे, म्हणजे असं इन्सर्ट करायचं आहे, आणि बाकी 2-2च्या जे पेअर्स बनत आहेत बाकीचे, त्यामध्ये -10 करायचं आहे. 1/9, 1/3, 1-9. आता हा जो नंबर आहे 1/9 ते 1/3 स्टुडंट, हा नंबर जो आहे 3 टाइम्स आहे. 3 टाइम्स आहे म्हणजे काय पहा, नंबर आहे 1/9, 1/3, 1-9. यामध्ये काय होतं, जेव्हा मी 1/9ला 3 पट करते, 3 टाइम्स जास्त घेते, मला काय भेटतं आहे, 3 × 9, जे की 1/3 तुमचा नेक्स्ट नंबर आहे. म्हणजे जेव्हा मी 1/9ला 3नी मल्टिप्लाय करेल, मला भेटतं आहे 1/3. परत इथे 1/3 जो की तुमचा नेक्स्ट नंबर आहे, त्याला मी परत 3नी मल्टिप्लाय केलं, मला काय भेटेल स्टुडंट, 1, जे की तुमचा नेक्स्ट नंबर आहे. म्हणजे 1/3ला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. नेक्स्ट नंबर काय आला, 1ला परत तुम्हाला 3नी मल्टिप्लाय करायचं. 1ला 3नी मल्टिप्लाय केल्यावर नेक्स्ट नंबर भेटेल 3. परत तुम्हाला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे, 9 भेटेल. सो यात पॅटर्न काय होतं स्टुडंट, पॅटर्न सिम्पल आहे. प्रत्येकी पहिला नंबर जो आहे, तुम्हाला जो नंबर आहे नेक्स्ट अपकमिंग येणारा, त्याला 3-3नी मल्टिप्लाय करत राहायचं आहे, पुढे सिरीज वाढत जाईल. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 40 पहा, 15, 27, 27, 39. स्टुडंट इंटरेस्टिंग पॅटर्न आहे. 15 डॅश 27, 27, 39, 39. लॉजिक काहीच नाही आहे. आता नंबर रिपीट होतो आहे, इथं पण 15च यायला पाहिजे. का, कारण प्रत्येकी नंबर रिपीट व्हायला लागला, एक लॉजिक. दुसरं लॉजिक ह्यात हे स्टुडंट, की प्रत्येकी जे पेअर यायला लागला आहे, त्या पेअरमध्ये 12ची ॲडिशन व्हायला लागली. म्हणजे 15 आलं, 15मध्ये 12 ॲड केलं, 27 आले.
27मध्ये जेव्हा मी परत 12 ॲड करेल मला भेटेल 39. सो 39 म्हणजे पेअरमध्ये नंबर घेतलेला आहे, एक नंबर 2 वेळेस रिपीट केला आहे. बस लॉजिक एवढंच आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात स्टुडंट. व्हॉट इज रॉंग इन दिस सिरीज विचारलं आहे. 18, 20, 23, 32, 48, 73, 109. आपल्याला या सिरीजमध्ये काय चुकीचं हे सांगायचं आहे. नंबर्सकडे पहा. 18मध्ये 1चा वर्ग ॲड करा, तुम्हाला भेटेल 19. ओके, 19मध्ये 2चा वर्ग ॲड करा, तुम्हाला भेटेल 23. 23मध्ये 3चा वर्ग ॲड करा, तुम्हाला भेटेल 32. 32मध्ये 4चा वर्ग ॲड करा, तुम्हाला भेटतं स्टुडंट्स इथं 48. 48मध्ये 5चा वर्ग ॲड करा 25, तुम्हाला भेटेल 40. 73 बरोबर, 25 म्हणजे हे 73 झालं. 73मध्ये 6चा वर्ग ॲड केला, तुम्हाला भेटेल 109. लॉजिक काय स्टुडंट, प्रत्येकी नंबर जो आहे त्याच्यामध्ये 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग आपण असं ॲड करत जाऊ तेव्हा आपल्याला नेक्स्ट नंबर भेटतो आहे. बट इथे तुम्हाला क्लिअर कट दिसतंय की इथे 19 द्यायला पाहिजे, तरी दिलं आहे 20. म्हणजे हे तुमचं इथे चुकीचा नंबर आहे दिलेल्या सिरीजमध्ये. 19 यायला पाहिजे होतं, पण दिले त्यांनी 20. म्हणून ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. रॉंग विचारले सिरीजमध्ये, म्हणून ए तुमचं इथे करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. 9, 11, 11, 9, 11, 33, 33. ओके, 13, 15, 33, 17. आता यामध्ये सुद्धा स्टुडंट 33 रिपीटमध्ये येतो आहे. 9, 11 आला, मग 33 आला, 13, 15 आला, मग परत 33 आला, 17. ठीक आहे, हे थोडं साईडला असू द्या. प्रश्न काय, यानंतर येणारा नंबर कोणता. सिम्पली लॉजिक हेच आहे. 9 आणि 11, 33 रँडमली येतो स्टुडंट 2 नंबरच्या नंतर. म्हणजे 17 नंतर एक नंबर येईल आणि 17 नंतर रँडमली कोण येईल, 33 येईल. कारण 2चा फरक आणि 33 यायला लागले, 2च्या डिफरन्सनी 33 यायला लागले. म्हणजे नेक्स्ट नंबर, शेवटचा नंबर 33 असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी एलिमिनेट झाला, सी एलिमिनेट झाला आणि ई पण एलिमिनेट झाला. का, कारण लास्ट इथे 33 कंपल्सरी येणार आहे. 33 प्रत्येकी 2 नंबरच्या नंतर येतोय. इथे 33 आला, 2 नंबरचा गॅप झाला, इथे 33 परत आला. नेक्स्ट लॉजिक काय यामध्ये, 9 ते 11 चाललात, 2नी वाढतंय. 13 ते 15 2नी वाढतंय. 17मध्ये परत 2 ॲड करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल 19. सो 19 अँड 33 शुड बी दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. सिम्पल लॉजिक होता. 43 क्वेश्चन नंबर. 2, 8, 14, 20, 26, 32, 38. आता यामध्ये सिम्पल ॲडिशन सिरीज आहे. ॲडिशन कशी होती आहे, 2 ते 8 चाललोत, कितीची ॲडिशन झाली, 6ची ॲडिशन, राईट. परत 8 ते 14, 6, परत 6, इथे पण 6. सिम्पली 6ची ॲडिशन होती आहे स्टुडंट. 6, 6, 6नी सिरीज इन्क्रीज व्हायला लागली. सो 38मध्ये 6 ॲड करा, जे की तुमचं इथे आन्सर येऊन जाईल. ऑप्शन नंबर बी 44. 44 आणि नेक्स्ट 44मध्ये 6 ॲड केलं 50. तुम्हाला बेसिकली इथे 2 नंबर विचारले, 44 येईल आधी, मग नंतर येईल 50. सो 44, 50 द्यायला पाहिजे होतं त्यांनी इथे. सो इथे थोडंसं प्लीज करेक्शन करून घ्या. 44 आणि 50, ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल. सिम्पली 6ची इन्क्रीमेंट होती. नेक्स्ट क्वेश्चन. 28, 25, 5, 21, 18, 5, 14. आता हा क्वेश्चन कसा आहे, 28 आहे, मग 25 आहे, मग परत एक रँडम नंबर 5 इथे इन्सर्ट केला, परत 21 आला स्टुडंट, परत 18 आला, मग परत एक 5 रँडम नंबर इन्सर्ट केला, परत 14 आला. म्हणजे काय होतं स्टुडंट, प्रत्येकी 2 नंबरच्या नंतर 5 येतोय. ओके, इथे पहा 14 आला, 14च्या नंतर एक नंबर येईल आणि त्याच्यानंतर येईल 5. सो स्टुडंट्स येणारे 2 नंबर शोधायला सांगितलेत, म्हणजे नेक्स्ट नंबर 5 असायला पाहिजे. 5 आहे, इथे 7 आहे, म्हणजे हे ऑप्शन कट झाला, हा पण ऑप्शन कट झाला, हा पण ऑप्शन कट झाला. बाकी लॉजिक काय पहा, यामध्ये लॉजिक 28 ते 25 चाललोत, म्हणजे काय होतंय, यामध्ये 3 वजा होतात.
21 ते 18 3 वजा होत आहेत. 14 आणि नेक्स्ट अपकमिंग येणाऱ्यामध्ये पण तुम्हाला 3 वजा करायचे. सो 14मधनं 3 वजा करा, तुम्हाला नेक्स्ट नंबर भेटून जाईल, म्हणजे 11 भेटेल. सो 11,5 तुमचं इथे करेक्ट आन्सर आहे दिलेल्या प्रश्नाचा. ठीक आहे. 2 नंबर नंतर रँडम 5 आपण इन्सर्ट करत गेलो आणि बाकी -3चं लॉजिक. नेक्स्ट क्वेश्चन 9, 12, 11, 14, 13, 16 आणि 15. आता या पॅटर्नमध्ये सिम्पली तुम्हाला ॲडिशन सबस्ट्रॅक्शनची सिरीज आहे. पहिला आपण 3 ॲड करायला लागलो, 1 मायनस करतोय, परत 3 ॲड करतोय, 1 मायनस करतोय, परत 3 ॲड करतोय, 1 मायनस करतोय. मग आन्सर कसं येईल स्टुडंट? 3 ॲड करा आधी. 15मध्ये 3 ॲड केल्यावर तुम्हाला काय भेटतं? 18 भेटतं, राईट? 18. आणि 18मधनं 1 वजा करा, 17 भेटतं. म्हणून ऑप्शन नंबर ई तुमचं इथे करेक्ट राहील. 18 आणि 17 तुमचं इथे करेक्ट ऑप्शन होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 10, 20, 25, 35, 40, 50 आणि इथे दिलेलं आहे तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग येणारा नंबर 2 नंबर कोणते आहेत, राईट? सो यामध्ये अगेन पॅटर्न कसा वाढतोय? यामध्ये ॲडिशन सिरीजनी वाढतोय. 10, 20, 25, 35, 40, 50. ओके. अगेन 10 आणि 20 चालू, 10चं इन्क्रीमेंट आहे. 20 ते 25 5चं इन्क्रीमेंट, इथे परत 10चं इन्क्रीमेंट, इथे परत 5चं इन्क्रीमेंट आहे स्टुडंट्स. ओके. परत 10चं इन्क्रीमेंट आहे, इथे परत 5चं इन्क्रीमेंट आहे. येणाऱ्या नंबरमध्ये परत 10चं इन्क्रीमेंट राहील. सो 55 प्लस तुम्ही जेव्हा 10 कराल तुम्हाला भेटेल 65, आणि 65मध्ये जेव्हा तुम्ही +5 ॲड कराल तुम्हाला भेटेल 70. सो 65 and 70 शुड बी दी आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ऑप्शन नंबर ई इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन 1, 10, 7, 20, 13, 30, 19. ओके. आता यामध्ये 1 ते 10, 7, 20, 13, 30 आणि 19. सिम्पली नंबर पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल 10, 20, 30. मग येणारा नंबर कोणता असणार आहे? 100% 40. का? कारण यामध्ये काय होतं स्टुडंट, 10चं एक नंबर सोडून इन्क्रीमेंट व्हायला लागलं आहे. आणि बाकीच्या पॅटर्नकडे बघितलं तर +6 होतं आहे. 1मध्ये 6 ॲड केलं 7 भेटलं, 7मध्ये 6 ॲड करा 13 भेटेल, 13मध्ये 6 ॲड करा 19 भेटेल, 19मध्ये 6 ॲड करा नेक्स्ट नंबर भेटून जाईल. सो 40 तर पहिला नंबर असेल, 40 पहिला नंबर इथे नाही, इथे नाही आहे, इथे पण नाही आहे, 40 इथे आणि इथे. 19मध्ये 6 ॲड करा, 19मध्ये 6 ॲड केलं तुम्हाला भेटेल 25, म्हणजे ऑप्शन नंबर सी शुड बी द करेक्ट आन्सर. इथे पण ई एलिमिनेट झाला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 40, 31, 31, 22, 22 नंबर रिपीट होत आहे. 40, मग 31, मग 22, मग 13 आणि 13 तर यायलाच पाहिजे, 13 आणि 13 तर यायलाच पाहिजे. प्लस यासोबत दुसरं लॉजिक काय बसतं स्टुडंट, 40 आणि 31 या दोघांमध्ये 9चं डिक्रीमेंट व्हायला लागले. 9 मायनस करा. 40 आणि 31मध्ये 9चा फरक आहे, 31 आणि 22मध्ये पण 9चा फरक आहे, 22 आणि 13मध्ये पण स्टुडंट इथे 9चा फरक आहे. मग 13 आणि अपकमिंग येणाऱ्या जोडप्यामध्ये पण 9चाच फरक असणार आहे. 13मधनं 9 वजा करा, 13 - 9 करा, तुम्हाला भेटेल का इथे 4. सो 4,4 शुड बी द नेक्स्ट आन्सर. बट स्टुडंट आपल्याला इथे किती नंबर मिसिंग दिलेत? हा नंबर पण नव्हता इथे, फक्त एकच 13 दिलेला होता. मग 13 नंतर 13 यायला पाहिजे, 13च्या नंतर कोण यायला पाहिजे स्टुडंट? 13च्या नंतर यायला 4,4. बट आपल्याला आन्सर काय येईल मग? 13,4 येईल. 13,4 ऑप्शन नंबर ए शुड बी द करेक्ट वन. कारण प्रत्येक नंबर रिपीट होतो. 40 झाला, 31 झाला, 22 झाला, त्यांनी फक्त आपल्याला इथेपर्यंतच दिलं होतं. म्हणून 13 आणि हा पहिल्याचा 4 नंबर घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 4, 8, 22, 12, 16, 20, 24, 24. यामध्ये सुद्धा एक रँडम नंबर इन्सर्ट झाला स्टुडंट. 4, 8 मग 22 रिपीट झाला. 2 नंबर सोडा, 22 परत एक रँडम नंबर त्याने टाकला. मग 20 आणि 24 लिहिलं त्यांनी. परत त्यांनी काय केलं स्टुडंट, इथं रँडम नंबर रिपीट केला. कोणता? 22 रिपीट करायलाच पाहिजे, यात काही डाऊट नाही. मग ऑप्शन नंबर एमध्ये 28 आहे पहिला, ऑप्शन नंबर बीमध्ये पण 28 आहे, ऑप्शन डीमध्ये पण 32 आहे. सो तिन्ही ऑप्शन इथे एलिमिनेट झाला, कारण पहिला नंबर आपल्या आन्सरमधला 22 यायला पाहिजे. तो एक रँडम
इन्सर्ट केलेला नंबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट यानंतर 4 8मध्ये 4चा फरक +4, यामध्ये +4चा फरक, या दोघांमध्ये पण +4चा फरक आहे. ओके. सिमिलरली येणाऱ्या नंबरमध्ये पण +4चा फरक आहे. स्टुडंट्स यामध्ये 8 आणि 12मध्ये पण 4चा फरक आहे, या दोघांमध्ये पण 4चा फरक आहे आणि येणाऱ्या नंबरमध्ये पण 4चा फरक असायला पाहिजे. 24मध्ये 4 ॲड करा. 24मध्ये जेव्हा तुम्ही 4 ॲड कराल स्टुडंट तुम्हाला भेटेल 26 आणि 28 सो 28 तुमचं इथे करेक्ट आन्सर येईल. 22 आणि नेक्स्ट नंबर कोणता येईल 28. सो 22 आणि 28 तुमचं इथं करेक्ट आन्सर आहे, कारण 4 ॲड करायचे आहेत ना. सो 24मध्ये 4 ॲड केले 28 भेटेल. लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज सेशन स्टुडंट, क्वेश्चन नंबर 50. 11 16 21 26 31 36 आणि 41. आता या प्रश्नाला सॉल्व कसं करायचं? सिम्पल लॉजिक आहे यामध्ये सुद्धा. इफ यू लुक ॲट द सिरीज प्रॉपरली, सिम्पल ॲडिशन सिरीज आहे. सिम्पल ॲडिशन सिरीज आहे ज्यामध्ये आपण 5 5 5नी सिरीजला वाढवत चाललो आहेत. 5 ॲड केलं, 16मध्ये 5 ॲड करा, 21मध्ये 5 ॲड करा, 5 ॲड करा, 5 ॲड करा, परत 5 ॲड करा, 41मध्ये 5 ॲड करा स्टुडंट. तुम्हाला इथे भेटून जाईल 46. पहिलं उत्तर 46 असायला पाहिजे. 46. ओके. परत 46मध्ये 5 ॲड करा, तुम्हाला काय भेटून जाईल स्टुडंट इथे ऑप्शन नंबर डी 51. ओके. सो 46,51 तुमचं इथे आन्सर यायला पाहिजे. सिम्पल 6 6नी 5 5नी जी आहे तुमची सिरीज वाढत चाललेली आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ स्टार्टिंग टू एंड समजला असेल स्टुडंट. आणि या व्हिडिओमध्ये कुठल्याही पद्धतीचा डाऊट असेल, कुठली कॉन्सेप्ट क्लिअर नसेल, अदर दॅन द स्टुडंट ज्या क्लासला एनरोल नाही केलं त्या स्टुडंटसाठी मी स्पेसिफिकली बोलते. जे स्टुडंट्स एनरोल्ड होते त्या स्टुडंटसाठीही मी वर्कशीट सॉल्व्ह करण्यासाठी दिली होती. त्यांचे पण डाऊट्स क्लिअर झाले असतील. तुमचे पण डाऊट्स क्लिअर व्हावे ही अपेक्षा आहे. जर डाऊट्स काही क्लिअर नसतील तर प्लीज व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता. यासोबतच चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आम्ही लाईव्ह याल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. असेच मी तुम्हाला व्हिडिओज इथे घेऊन येत जाईल. जे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत एक्झाममध्ये जे तुमचा स्कोर बूस्ट करू शकतात त्यावरती महत्त्वाचे प्रश्न मी नक्की घेऊन येत जाईल. ठीक आहे. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. थँक्यू फॉर जॉईनिंग इट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा अँड सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू फॉर जॉईनिंग द सेशन. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.